ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. त्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामस्वरूप, श्री महाराज स्वरूप आणि श्री संत स्वरूप अशा आपणा सर्वांना माझं उत्पन्न. महाराजांच्या कृपेनं 7वा नामदिवस आज पार पडतो. तर डिसेंबरपासून पाहिलं तर पहिले 2 प्रश्नोत्तरांचे, त्यानंतर पुढचे 4 निरूपणाचे झाले. त्यामध्ये आपण उपासनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न आपल्या परीनं करतो आहोत. आपल्यातली जुन्या मंडळींना त्याची कल्पना आहेच, आणि कोणी नवीन असेल तर त्यांची उजळणी होत असेल, किंवा कोणाला काही त्याच्यातून एखादा मुद्दा नवीन मिळतही असेल. तर त्यामध्ये अगदी पहिल्यामध्ये फेब्रुवारीला आपण ज्यांच्याकडे आलो त्यांच्या हृदयाची कल्पना यावी, महाराजांच्याकडे आलो तर महाराजांची कल्पना यावी यासाठी प्रयत्न केले. नंतरच्यामध्ये आपल्यासाठी 1 दिवसाची त्यांनी उपासना इथं व्यवस्था करून दिली. 29 दिवस आपण त्यासाठी काय करू शकतो याचा उलगडा करण्याचा प्रयत्न आपण दुसऱ्यामध्ये केला. तिसऱ्यामध्ये एप्रिलमध्ये उपासनेची गरज आपल्याला नक्की कोणती आहे ही समर्थांच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आधार समर्थांचा अशासाठी घेतला की मूळ ह्या सर्व उपासनेचा आधार समर्थांच्याकडे आहे. रामदास्य तर आहेच आहे इथे, तर त्यांच्या आधाराने प्रापंचिक माणसाला विशेषतः ह्याची गरज आहे, कारण तो कर्ममार्गी आहे आणि कर्मामध्ये स्वधर्म हा खरं आदर्श कर्म आहे. तरीसुद्धा तो स्वधर्म जमतोच असं नाही, म्हणून स्वधर्म चुकता जनो हरिपतित पावन असा समर्थांचा आधार आपण घेतला होता. जे अनुपस्थित असतील त्यांच्यासाठी केवळ ही 3-4 मिनिटाची पहिली प्रस्तावना आहे. जेव्हा स्वधर्म चुकतो तेव्हा तुम्हाला सावरून घेणारा कोण असतो, तर तो भगवंत असतो, आणि त्याचं स्मरण ठेवण्यासाठी करायचं ही उपासना असते, असं आपण त्या एप्रिलच्या निरूपणात पाहिलं. गेल्या निरूपणामध्ये आपण असा प्रयत्न केला होता की उपासना म्हणजे काय हे स्पष्ट व्हावं. त्यात सर्वात महत्त्वाचं हे की उपासना ही आपल्यावर आधीच असलेल्या कृपेची परतफेड आहे. कृपा प्रत्येकावर आहे. यातला इथे एकही मनुष्य असा नाही की ज्याच्यावर भगवंताची कृपा नाही. कुणी तसं कधीही मानू नये. स्वतःकडे बघावं. जर स्वतःकडे असं बघणं जमत नसेल तर आरशात जाऊन बघावं आणि पाहावं की देह कोणाचा आहे आणि ती कृपा आहे का नाही. म्हणजे आपल्यावर पहिल्यांदाच कृपा कशी झालेली आहे त्याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. ही अगदी प्राथमिक आहे. अजून कितीतरी कृपा माणसावर आहे. तर आता ही एक बाजूनी पाहिलं. दुसरं, ह्या कृपेची मी परतफेड करण्यासाठी ज्या कृती करेन शुद्ध भावनेनं योग्य त्या मार्गानं, त्या कृती म्हणजे माझी उपासना होते. उरलेले दिवस जे मला करायचे ते इथे बसून आपण नामस्मरण करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दुसरा मुद्दा हाही पाहिला
की आपल्या दैनंदिन जीवनात देव जिवंत कसा राहील यासाठी ज्या कृती करायच्या ते म्हणजे उपासना आहे. आपल्या प्रत्येक संदर्भासाठी सांगून ठेवतो. आपल्या दैनंदिन जीवनात देव जिवंत असतोच असं नाही, देव असतोच, देव नाही घेता ठावं नाही, कुठेही त्याच्याशिवाय जागाच नाही आहे, पण तरी तो जिवंत आहे असं नाही. तो जिवंत राहावा म्हणून ज्या कृती करतो, साधी पूजासुद्धा देवातलं देवत्व जिवंत राहावं म्हणून करायची असते. मुळामध्ये आपण त्याला एक उपचार बनवून टाकलेले आहे. याला पाणी घालायचं आणि ते ठेवायचं अशी परिस्थिती आहे. तसं नाही आहे, तो जिवंत राहायचा आहे. तर जसे आपण जसे तंदुरुस्त स्वच्छ आणि कार्यक्षम राहावं म्हणून आपण जे उपचार करतो तशाच पद्धतीचे उपचार देवपूजेमध्ये त्याच्याबद्दल आहेत आणि ते त्याच्यातलं देवत्व जिवंत ठेवण्यासाठी आहेत. तेव्हा देवत्वाच्या भावनेनं केलेले उपचार म्हणजे पूजा आहे. तर ती आपली दैनंदिन तशा तऱ्हेच्या उपासना किती असतील ते आपण पाहाव्या आणि त्यानुसार आपल्याला देव जिवंत कसा राहील, तो नुसता पूजेपुरता नाही आहे, तो उरलेल्या व्यवहारात आहे. तो उरलेल्या व्यवहारात कसा राहील ते शोधणं आणि त्यानुसार प्रयत्न करणं हे आपलं उपासनेचं दुसरं स्वरूप झालं. त्याचाच शेवटचा भाग म्हणजे आपण असा पाहिला की त्यातही पुन्हा समर्थांचा आधार असा घेतला की हे कधी करावं, सगळं झाल्यावर, अगदी आता सगळी आपली कामं संपल्यावर करावं का, तर नव्हे तर काम सुरुवातीलाच करायचं. कामाच्या सुरुवातीलाच हे करायचं. आपल्याकडे मंगलाचरण आहे, गणपतीचं स्मरण आहे, जे काय करतो ते आपण अगदी सुरुवातीला करून घेतो. तर ते एवढ्यासाठी की पुढे जे करायचं आहे त्याला व्यवस्थित दिशा लागावी, त्याच्यातून आपल्याला जे प्राप्तव्य आहे ते मिळावं, यासाठी सगळं करतो. मग माझ्या जीवनात जर देव जिवंत राहायला हवा असेल तर करायच्या कृतीसुद्धा जितक्या लवकर, तरुणपणी असा समर्थांचा शब्द आहे, आपण त्याचा आधार गेल्या वेळेला घेतला होता की तरुणपणी करावे, जितकी लवकर करेल ते तरुणपण असं आपण समजलो. ज्या क्षणी जाग येते, ज्या क्षणी करावंसं वाटतं ते आपलं उपासनेचं तारुण्य समजावं. उपासनेचं तारुण्य कदाचित ते 60ला येईल, कोणाला 40ला येईल, कोणाला 10व्या वर्षी येईल, कोणाला 70ला येईल, ते सांगता येत नाही. पण उपासनेतलं तारुण्य आहे ते की या अर्थाने, कारण वृद्धापे विटंबे काया असा आपण समर्थांचा श्लोकही त्यावेळेला पाहिला. त्यानंतर या शेवटचा मुद्दा आपला असा होता की आपली उपासना, महाराजांचं वचन आहे की परमार्थ बोलण्यात राहायला आहे, तसं उपासना बोलण्यात राहून उपयोग, उपासना करण्यात हवी प्रत्यक्ष, म्हणून उपासना कृतिशील असावी असं आपण शेवट म्हटलं. आणि त्याचा आढावा आपण घेत असावा की आपण खरोखर उपासनेमध्ये कृतिशील आहोत का, की आपण उपासना करायची असं म्हणतो आहोत, अमुक एका पद्धतीनं करायची, तमुक एका पद्धतीनं करायची, ह्याचा उहापोह करतो आहोत असं बघितलं. आता आज आपण आपल्यासमोर असा विषय आहे की ही उपासना कोणत्या निकषावर करावी. तिथं आज आपल्याला काही जागी स्पष्ट करता आला तर आपण प्रयत्न करू की उपासनांचं निकष काय असावा, कशाच्या आधाराने ती उपासना योग्य, बरोबर, आपल्याला हवी असलेली, त्यांना अभिप्रेत असलेली अशी कशी करता येईल, यासाठी उपासनेचे निकष कोणते आहेत, त्याचे अजून ह्या विषयाचे 2-3 भाग राहिले. त्यातला हा एक महत्त्वाचा भाग आपल्यासमोर ठेवतो. तर पहिला निकष हा की थोडी तरी पण रोज, थोडी तरी असावी पण रोज असावी. तेव्हा थोडी तरी आणि रोज याचा अर्थ मात्र असा नाही की थोडीच असावी आणि रोज असावी. ॲक्सेंट तिथून सुरू होते. आता निकष बघायला सुरुवात झाल्यावर आपल्या लक्षात येईल की थोडी जरी असावी म्हणले तेव्हा ते थोडीच असावी म्हणले असं वाटण्याची शक्यता आहे. तसं होऊ नये म्हणून स्पष्ट करतो परत की थोडी तरी पण रोज, ह्यामध्ये रोजवरही भर आहे आणि थोडी तरी यावर भर आहे. आता थोडी तरी म्हणजे किती, पुन्हा प्रश्न आलाच. महाराज म्हटलेत की गरजेपुरता प्रपंच असावा. आता हे तर मुद्दा बरोबर आहे, पण गरजेपुरतं आमची ते गरजा तर संपतच नाही, त्याची परिस्थिती आहे. त्यामुळं आम्हाला वाक्य अंमलात आणता येत नाही आहे. त्यामुळं गरजा पुन्हा एकदा सांगाव्या लागतील की नक्की गरजा कोणत्या. तसं इथे थोडी म्हणजे किती हे प्रत्येकाचं काय झालंय, प्रत्येकजण स्वतःच ठरवणार. आपल्याला एका घडलेल्या प्रसंगातली फोटोग्राफरची गोष्ट सांगतो. छोटीशी गोष्ट नाही, एक किरकोळ प्रसंग आहे, फक्त लक्षात आलं काय यायचं ते लक्षात त्यावर म्हणून तेवढं सांगतो. तर आपल्याकडे एका वर्गातल्या मुलांचा फोटो घ्यायचा होता. वर्गातली सगळी मुलं, आपल्याला माहिती आहे तिथे ग्रुप फोटो वगैरे घेतात, आठवणी वगैरे, 10वीची 12वीची पूर्वी 11वीचे वगैरे. तर तसे ते ग्रुप फोटो घ्यायचा होता म्हणून सगळ्या मुलांना उभं केलं होतं. आता ते एवढं तर ते सगळं मावत नाही त्या फोटोग्राफरच्या ते काही कॅमेऱ्यामध्ये, म्हणून त्यांनी ते जवळ या सांगतात, जवळ या, असं या, तसं या, मागं व्हा, पुढं व्हा वगैरे अशा त्या सूचना आपल्याला देतात. आणि ह्याच्या वेळेला हसा म्हणतात, म्हणजे मग आपण हसतो, कारण एरवी नसतं होते कसं. तर त्यामुळे निदान फोटो तरी बघितलं तर आठवण यावी की असंच नको होते, असं म्हणता यावं म्हणून का कोणाच ठाऊक असं काहीतरी म्हणतात शेवटी. तर असं तो फोटोग्राफीचं त्यांचे प्रसंग घटना चालू आहे. तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की ठिंगू मुलं आहेत लहान लहान, त्यांनी जरा पुढे या आणि जी उंच आहेत त्यांनी मागे जा. हे म्हटल्याबरोबर सगळी मुलं मागे गेली.
ती मागे गेली म्हटल्यावर त्यांनी सांगितलं नाही नाही टेंगू आहेत तरी जरासं पुढे या आणि जी उंच आहेत त्यांनी मागे जा म्हटल्यावर सगळी मुलं आणखीन थोडी मागे सरकली. आता ठेंगू स्वतःला समजायला कोणच तयार नाही. सगळे स्वतःला उंचच समजतात. तर काय करायचं, शेवटी फोटोग्राफरला प्रत्येकाला ओढून उचलवले, तू पुढे ये, तू पुढे ये, तू पुढे ये, असं करावं लागलं. आणि जी खरोखर उंच होती त्यांना मागे ठेवावी लागली. तेव्हा तो फोटो पूर्ण झाला. हे मला घटना साधी दिसली, पण लक्षात आलं काय लक्षात यायचं ते की असं प्रत्येकाचं जर झालं तर थोडी आणि रोज जी आहे उपासना ती प्रत्येकाला आपण रोज करतोच आहोत असं वाटतंय आणि थोडी तरी आपण करतोच आहोत असं वाटतंय. आता थोडीची व्याख्या आता प्रत्येकाची बदलू शकेल. एखादा म्हणेल 1000 जप करतो म्हणजे बरोबरच आहे, 1 माळ करतो म्हणजे बरोबरच आहे. तेव्हा हे जे थोडं आहे त्याचं प्रमाण थोडं म्हणजे किती हे पुन्हा जर समजून आलं. आता ते दुसरी पार्टी लागते त्यासाठी, म्हणून तिसऱ्या वस्तूची गरज आहे असं महाराज म्हणाले. तिसऱ्या वस्तूची गरज असं महाराजांनी शब्द वापरला तो तेवढ्यासाठी आहे की कुणीतरी आणखीन असावं सांगणार आहे बरोबर आहे की नाही ते. तर त्यासाठी आपल्याला महाराज आहेत, आपल्याकडे हे आहे, पुस्तकं आहेत, ग्रंथ चांगले चांगले या विषयावरचे आहेत. एखादा ज्येष्ठ मनुष्य असेल, गुरु असतील, काय असेल ते, पण त्यांनी कुणीतरी ते बरोबर आहे की नाही प्रमाण सांगावं याच्यासाठी त्याची गरज लागते. तर ही थोडी आणि रोज हे ठरवण्यासाठी थोडं तरी आपल्याला यावर विचार करावा लागेल की आपल्याकडे जसं अनुग्रह देताना आपण इथे म्हणतो की बुवा 1 माळ करीत जा, त्याचा अर्थ 1च माळ करीत जा असा नक्कीच नसतो, म्हणजे अभिप्रेत नाही. ते किमान आहे, कमाल नव्हे. तर ती किमान 1 माळ करीत जा असं म्हणण्याचा उद्देश त्यांचा एवढाच की ह्याचा विस्मरण होऊ नये म्हणून याच्यासाठी ती 1 माळ करीत जा. जसं रोज 10 घास एखाद्याचं जेवण आहे, प्रमाणसुद्धा थोडीचं जास्तचं ठरवताना बारीक सारीक गोष्टी आहेत, आपलं तिकडे लक्ष असावं यासाठी की रोज 10 घास तो खातोय आणि तेवढ्यावर तो राहतोय. तर 6 दिवस उपाशी राहिला आणि 7व्या दिवशी 70 घास खाल्ले तर ते थोडे आणि रोज असं होत नाही. तेव्हा त्याचं आरोग्य जे आहे ते ह्या निकषावर तपासून पाहिलं तर खाली येईल. कारण 6व्या दिवशी 7व्या दिवशी कदाचित ते 70 घास खायला त्याच्या अंगात ताकद राहील की नाही कोणा ठेवू. ते रोज 10 खाल्ले तर मात्र 7व्या दिवशी सुद्धा बरोबर 10 खाऊ शकेल. तेव्हा हे सगळं ठरवताना आपण थोडा थोडा बारकाईनं अधिक विचार केला तर बरं होईल. आता थोडी ह्याचं किती प्रमाण ठरवावं. 1 माळ करायला लागला मनुष्य साधारणपणे 2 मिनिटात होईल, 3 मिनिटात होईल, प्रत्येकाच्या गतीप्रमाणे नामाप्रमाणे कदाचित त्यात भेद असेल तर त्याप्रमाणे काय ते होईल त्याप्रमाणे बरोबर आहे. पण ही 2 मिनिटात माळ संपते. परमेश्वराने एका दिवसामध्ये आपल्याला 24 तास जिवंत ठेवलेला आहे. 24 तास गुणिले 60 1440 मिनटं आपल्याला जिवंत ठेवलं. त्याच्यासाठी 2 मिनटं आपण दिली तर हे प्रमाण थोडं म्हणून बरोबर आहे का वेगळ्या अर्थाने थोडं म्हणून बरोबर आहे हे आपण आता ठरवावं. कारण मी भागाकार करून बघितला, हा 1% सुद्धा होत नाही म्हणल्या होय की नाही. 1.33 सुद्धा नाही, पॉईंट मग 1333 असलं काहीतरी येतं त्याचं उत्तर. म्हणजे 1 माळ जर मी माझ्या दिवसामध्ये करायची ठरवलेली असली म्हणजे अनेक लोक अभिमानानं सांगतात न करण्यापेक्षा अकरणात मंद करणं असं शास्त्र आहे. हे बरोबर की अजिबात न करण्यापेक्षा करणं चांगलं. पण 25 वर्षात त्यांची 1 माळ 20 वर्षात चुकली नाही याचा अर्थ 1440 मिनटं देवाने त्यांच्यावर कृपा केली. त्याची परतफेड म्हणून त्यांनी 2 मिनटं देवाला दिली त्यातली संबंध दिवसातली. आता हे मी अशा भाषेत का म्हणतो तर आजची परिभाषा तशी आहे किंवा आजचं आपलं वातावरण तसं आहे. आपल्याला 100 रुपये पगार मिळाला तर सरकार 10 रुपये तरी कापून घेतं त्यातले. नाही, जी गोष्ट आपल्याला दिली जाते त्यातले 10% तरी सरकार इन्कम टॅक्स म्हणून घेतं. म्हणजे जे आपण कष्टाने मिळवतो त्यामधले 10% ते काढून घेतात. हा भाग ज्यांनी दिलं त्यांचा म्हणजे समाजाचा आहे, तो आम्ही समाजाच्या कामासाठी वापरू. म्हणजे वास्तविक कष्ट माझे, मी कष्ट करून मिळवलेल्या 100 रुपयातले 10% त्यांना द्यावे लागतात. आता 1440 मिनटं काही न करता मला मिळालेली आहेत, त्याच्यातली किती मिनटं द्यावी लागतील म्हणजे थोडी ठरतील आपण. आता आपण विचार करा की 10% या 1440 मिनिटातली 144 मिनिटं त्यांची झाली म्हणजे किती तास झाले उपासनेचे ते आपण ठरवावे. म्हणजे आपल्याला कल्पना येईल की प्रमाण कशी आहेत. मग माझं जर प्रपंचाचं प्रमाण हे आहे ठीक आहे, परमार्थाला कदाचित तितकं मला म्हणायचं नाही, पण निदान न्याय देण्या इतपत तरी ती थोडी असली पाहिजे, न्याय देण्या इतपत पुरेशी असली पाहिजे. तर असं असेल तर ते त्याच्याशी कुठेतरी जमेल. सरकार जर एवढं करतं आहे त्यानुसार ते व्यवहार चालवत आहे, कष्ट मी करतो आहे, माझ्या पैशातलं एवढं जातं आहे, तर मग याच्यातलं माझ्या वेळातलं किती जावं आणि ते किती गेलं म्हणजे थोडं होतं आणि किती गेलं म्हणजे योग्य होतं हे आपण ठरवायला हरकत नाही. प्रपंच दुसरा निकष असा, प्रपंच व्यवसाय ठेवण कुवत व्यवसायाची ठेवण असते प्रत्येकाच्या.
काहींचे व्यवसाय आज कित्येक तासांचे आहेत, काहींचे 5 तासांचे, काही 2 तासांचे, कितीतरी प्रकारचे व्यवसाय किंवा हे झालेले आहेत, प्रपंच झालेले आहेत. तर त्याच्या ठेवणीनुसार ती आहे की नाही हे पण बघावं. प्रपंच व्यवसायाच्या ठेवणीनुसार ती उपासना होते का याचा पण विचार करावा. याच्यामध्ये आपल्याकडे इथे बसलेले विद्यार्थी असतील किंवा बाहेर कुठे असतील, तर विद्यार्थी असतील आपापल्या प्रपंचामध्ये ते आहेत, विद्यार्थी असतील, त्यामध्ये गृहिणी असतील, कोणाचे निवृत्त कोणी असतील, कुणी सेवेकरी असतील, कुणी प्रवचनकार असतील, हे सगळ्या प्रकारचे नोकरदार असतील, सर्व प्रकारच्या लोकांना उपासना लागू आहेच. कारण प्रत्येकावर कृपा केलेलीच आहे. प्रश्न परतफेडीचा आहे. आपण सुरुवातीलाच व्याख्या पाहिली. तर ज्याच्या ज्याच्यावर म्हणून उपकार झाला आहे त्यांना परतफेड करणं भाग आहे. तो कशा अवस्थेत आहे, कोणता व्यवसाय करतो, काय नोकरदार आहे याच्याशी काही संबंध नाही. त्याचा परतफेडीशी संबंध एवढं नक्की, ती गृहिणी असली तरी परतफेड आहे आणि तो व्यावसायिक असला तरी परतफेड आहे. आता व्यावसायिकाने किती करावी, गृहिणीने किती करावी किंवा कुणी किती करावी हा फरक असू शकेल, पण त्याला प्रत्येकाला. मला अनेकदा असं विचारतात की विद्यार्थ्यांच्या वयामध्ये जपाची गरज आहे का. मला एवढंच म्हणायचं आहे की विद्यार्थ्याला परीक्षा द्यावी लागते ना, द्यावी लागते. अभ्यास समजून घ्यावा लागतो ना, समजून घ्यावा लागतो. तो कळावा लागतो ना, लागतो. एकाग्रतेशिवाय अभ्यास कळतो का, तर नाही. आता ह्यातली एकाग्रता लागणारी, समजून येण्यासाठी लागणारी क्षमता, समजशक्तीचा विकास, मनाची एकाग्रता, त्यासाठी लागणारी तळमळ, हे सगळं उत्पन्न करण्याचं सामर्थ्य ज्या नामामध्ये आहे त्याची त्याला गरज नाही असं कसं होईल. प्रमाण बदलेल. आता तो जर माळच घेऊन बसला आणि अभ्यासाच्या पुस्तकाला हात नाही लावला तर प्रमाण चुकलं म्हणू आपण. पण त्याच्या मनाला एका जागी, आता हीच माणसं म्हणजे हेच पालक माझ्याकडे ही पण तक्रार करतात की एका जागी अर्धा तास सुद्धा बसायला तयार नाही. जो एका जागी अर्धा तास जपाला बसायला तयार आहे तो कदाचित 1 तास अभ्यासाला बसायला तयार नाही. म्हणजे त्याला ती बैठक निर्माण करण्यासाठी त्याची गरज आहे. उपासनेची गरज कोणाला नाही तर प्रत्येकाला आहे आणि ती त्याच्या ठेवणीनुसार आहे. म्हणून दुसरा निकष ठेवणीनुसार दिला. असं नाही आपण म्हणलं की जसा एखादा निवृत्त मनुष्य 3 तास जपाला बसलाय तसं ह्यांनी बसावं असं आपण म्हणलं नाही. महाराजांचा परमार्थ कधीही व्यवहाराला सोडून नाही, व्यवहारी आहे अत्यंत. तर त्याला सुद्धा त्याची गरज आहे. कशासाठी आहे तर त्याच्या ठिकाणी हे बैठक निर्माण व्हावी, त्याला एकाग्रता निर्माण व्हावी. कारण एकाग्रतेची परीक्षा नामाला बसलं की लगेच होते, पण नाम तुरटी फिरवल्यासारखं असल्यामुळं मधलं सगळा गाळ बसून वर स्वच्छ पाणी जसं दिसावं तसं मनुष्य बसू शकतो. मग त्याला त्याचा अभ्यास सुद्धा तितक्याच दर्जाने करता येतो. मग अभ्यासातलं सुद्धा कळतं, अभ्यासात लक्ष लागतं, एका ठिकाणी बसायचा सराव होतो आणि मग त्याचे परिणामही अभ्यासावर दिसतात. यासाठी सुद्धा विद्यार्थ्याला त्याची गरज आहे. प्रमाण वेगवेगळं असेल, प्रमाण कमी जास्त ह्या प्रत्येक व्यवसायाप्रमाणे होईल, हे बरोबर. नोकरदार आहेत त्यांची तर तक्रार आहे की आम्हाला सवडच नाही, वेळ नाही. तर हे लक्षात घेतलं तर मला गरज म्हणून दुसऱ्या बाजूने विचार करा. व्यवसायात ताणतणाव नाही आहेत का, व्यवसायात स्पर्धा नाही आहेत का, नोकरीमध्ये ताणतणाव नाही आहेत का, व्यवसायात स्पर्धा नाही आहेत का. नोकरदार आणि व्यावसायिक या दोन्ही गटांचं म्हणणं असं असतं की आम्हाला वेळ नाही म्हणून आमच्याकडून होत नाही. तर वेळ नाही याचा विचार आपण नंतर करू, पण निदानाने तुम्हाला गरज आहे का नाही बघूया. जर गरजच नसली तर मग कशाला वेळ आहे का नाही बघायचं. त्यामुळे आधीच हे बघितलेलं बरं की गरज आहे का नाही माणसाला, या नाम घेण्याची उपासनेची गरज आहे की नाही. तर त्या सगळ्या आपण ज्या व्यावसायिक वातावरणात राहता तिथे ताणतणाव नाही आहेत का, तिथे स्पर्धा नाही आहे का, तिथे मत्सर नाही आहेत का, तिथे दुसऱ्याची असूया पचवावी लागते की नाही, आपली मनस्थिती टिकवावी लागते की नाही. सगळ्या बाजूने आपण विचार करा. आणि तिथे अन्याय होतात का नाही, प्रसंगाला तोंड द्यावं लागतं का नाही. किती प्रकाराने आपल्याला सांगू, जे आपल्याला नोकरीमध्ये आढळत असेल, जे आपल्याला व्यवसायामध्ये आढळत असेल ते सगळ्याचं चित्र हे आहे. मग असं जर आहे तर अशा ठिकाणी माझी मनस्थिती टिकवणारं दुसरं कोणतं साधन माझ्याकडे उपासनेशिवाय आहे. तेव्हा स्वतःची मनस्थिती कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासारखी ठेवण्यासाठी नामासारखं साधन नाही. की कुठल्याही परिस्थितीला आपलं तोंड देता यावं आपल्याला. ती तणावाची असेल, ती मनाविरुद्ध असेल, ती स्पर्धेची असेल, ती असूयेची असेल, कशाची असेल, तिला तोंड देण्या इतपत माझी मनस्थिती टिकवण्याचं सामर्थ्य असलेलं जर काही साधन आहे तर ते नाम आहे किंवा उपासना आहे. आपण सर्वसाधारण भाषेमध्ये उपासना म्हणून त्याला वाटलं तर हेच आपल्याला कदाचित एखाद्या चरित्रातला एखादा उत्तम प्रसंग वाचून सुद्धा होईल. उपासना कशामुळे होईल याविषयी आपण अजून बोललो नाही, पण निदान नामाचं पाहतोय आपण. तर नामाच्या बाबतीत तरी निदान एवढं सामर्थ्य आहे की कसल्याही परिस्थितीला तोंड देईल. हे गृहिणीला नाही आहे का मला सांगा. गृहिणीला तणाव नाही आहेत का, तर गृहिणीला पण तणाव आहे तिच्यापर्यंत.
आपल्याला कल्पना येणार नाही नोकरीचे तणाव बरे इतपत गृहिणींना तणाव असतात. ह्या प्रत्येक व्यवसायाच्या प्रकाराला जीवनाच्या ठेवणीला, म्हणून मी म्हटलं जीवनाच्या ठेवणीला अनुकूल उपासना असावी. आता हे प्रसंग किती प्रमाणात येतात तेवढ्या प्रमाणात तरी औषधाची गरज आहेच. बाकी उत्तम ताकद मिळवायला जास्त उपासना करावी लागेल. त्यात सुद्धा प्रमाण असं आहे की ताकद उत्तम मिळवायची असेल तर जास्त कष्ट करावे लागतात, जास्त व्यायाम करावा लागतो. पण आजार झाला तर आजार दूर करण्या इतपत तरी निदान औषध घ्यावं लागतं ना. आजार दूर करण्या इतपत असं तरी औषध घ्यावं लागतं ना. मग तेवढ्या प्रमाणात तरी नाम घ्यावं लागेल. मग आपल्याला आजार कितपत आहेत, कितपत झोप लागत नाही, कितपत मनातले विचार जात नाहीत, कितपत कोणाबद्दल जास्त अस्वस्थता राहते, ह्या सगळ्या प्रमाणात मला माझं नाम, माझी उपासना लागेल. आता ते जर 2 तास जात नसेल तर 2 तास उपासनेची मला गरज आहे. मग ते कशी करावी माझ्या परिस्थितीमध्ये मी ठरवाय, त्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. तर हे सगळ्यामध्ये आपण हे वेगवेगळे प्रकार पाहिले, विद्यार्थ्याचे पाहिले, नोकरदाराचे पाहिले. तर यांची तक्रार अशी आहे की गरज तर आहे, उलट व्यावसायिक किंवा नोकरदाराची परिस्थिती अशी आहे की व्यावसायिक नोकरदार जितका पुढे पुढे जात जाईल तसे हे सगळे प्रकार म्हणजे पैशाच्या दृष्टीनं, व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टीनं, नोकरीतल्या त्याच्या उन्नतीच्या दृष्टीनं, बढतीच्या दृष्टीनं जसा पुढं जात जाईल तसतसे तणाव आणि हे सगळं वाढत जातं. पुढे गेला आणि हलका हलका होत गेला असं होत नाही, पुढे गेला आणि अधिक बांधून टाकला गेला असं होतं. पुढे पुढे आधी त्याच्या अगदी काय क्लार्क असेल, शिपाई असेल तर तिथे तणाव नाही, एवढा तणाव त्याला वरती साहेब झाल्यावर येतो, त्याच्यावरचा साहेब झाला की जास्त होतो. व्यावसायिकात साधा व्यावसायिक असेल तर कोण लक्ष देत नाही, जरा मध्यम व्यावसायिक झाला की लोकांचं लक्ष द्यायला लागतं. हे तणाव वाढत जातात. अधिक उत्तम व्यावसायिक झाला की त्याच्यावरती मग ते सगळे बाकीचे मंडळींचे तणाव सुद्धा वाढतात. बाहेरच्या ज्यांचा काही व्यवसायाशी संबंध नाही अशा मंडळींचे तणाव सुद्धा व्यावसायिकांना येतात. हे व्यावसायिकांना चांगलं माहिती असेल, मी सांगायची आवश्यकता नाही, उल्लेख सुद्धा त्यांचा करायची आवश्यकता नाही. अशा मंडळींचे सुद्धा ताणतणाव आणि संबंध त्यांच्याशी येतात. मग अशा वेळेला मग मला हळूहळू भगवंताचा विसर पडायला सुरुवात होती की जे मला आठवण ठेवण्याची गरज आहे त्याचा विसरच पडायला लागतो, अशी परिस्थिती होती. मग मला वेळ नाही असं मी म्हणावं का, हा प्रश्न आहे. तर वेळ नाही असं म्हणण्याची जर आपलं म्हणणं असेल तर वेळेनुसार आपल्याला जेवण करतो आहोत, आपला टी व्ही चालू आहे, सिरियल कोणत्या सध्या चालू आहेत 1-2 नावं तरी सांगता येतात, गप्पा मारतो आहे, फोन चालू आहे. बरं विचारा, फोन पूर्वी एकटा असायचा, आता तो हजारो असतो. त्यामुळे प्रत्येकाच्याकडे आहे. त्यामुळे 3 खोलीत 3 माणसं फोनवर बोलत असतात वेगवेगळ्या माणसांची, इतकं प्रमाण आहे. मग त्याला आता वेळ नाही आहे म्हणावा का, एवढं आपण ठरवा. आता ह्यातला गरजेचा किती, गरजेचं किती आपण ठरवावं. यातला जाणारा माझा वेळ जो मला उपासनेला नाही असं मी म्हणतो तो खरोखर नाहीये का हे आपणच ठरवावं, दुसऱ्याने ठरवायचं कारणच नाही. ठीक आहे, कदाचित आपण मागे उभे राहू, मागाशी सुरुवातीला म्हटलं तसं, पण पुढे येण्याची गरज लागेल. महाराज दाखवून देतील, नाही इथे जागा आहे तुम्हाला, उपासनेला अमुक ठिकाणी जागा आहे असं महाराज जरूर दाखवून देतील. आता याच्यात असं वाटतं कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार आम्ही कुणी याच्यातनं सुटलेलं नाही. उपासनेला कोणाला सुटका नाही. मी प्रवचन करतो किंवा मी कीर्तन करतो म्हणून मला उपासनेला पर्याय नाही. होतं काय की ते कीर्तन ऐकून त्याच्या मनात उच्च भावना निर्माण होऊन तो धरून जातो आणि कीर्तनकार प्रवचनकार तिथे जातो. ही आम्हाला जागृत करणारी गोष्ट वाटली मला. हे म्हणलं महाराज म्हणलं तर फारच भारी की ह्याच्यात काही पर्याय नाही. आणि असं घडलेलं आहे. आपल्या रामकृष्णांचा प्रसंग आठवत असेल तर रामकृष्णाने वर्णन केलं, म्हणजे त्याचं गीताच्या श्रवणाचं त्या खेडूताचं वर्णन आपल्याला माहिती असेल. ते खेडूत समोर बसलाय आणि रामकृष्णांनी गोष्ट सांगितली. खेडूत समोर बसलाय आणि हा गीतेवरती ते सगळं वातावरण उभं केलेलं आहे समोर, आणि हा डोळे मिटून बसलाय. तर ते कृष्णा कशी अर्जुनाची अडचण झाली, मग कसं हे झालं, कसं ते झालं. कीर्तनकाराकडे आणि प्रवचनकाराकडे ह्या तर कला उत्तम असतात, तर त्यामुळे ते जास्त आपल्यापेक्षा चांगलं रंगवून सांगू शकतात. तर ते बरोबर तपशील उभा करू शकतात. डोळ्यासमोर दृश्य येतं तर हा डोळे मिटून बसलेला आहे समोर खेडूत मनुष्य, रामकृष्णाने वर्णन केलेलं आहे. आणि हा पौराणिक हे सांगतो, सगळी कथा सांगतोय. तर अशा वेळेला ते गीतेचं वर्णन, त्या क्षणी ती अर्जुनाची स्थिती, मग तेव्हा ते कृष्णाला केलेली विनंती व त्यांनी केलेलं मार्गदर्शन, मग त्या मार्गदर्शनातून बाहेर पडणारे शब्द असं म्हणत तो आपला डोळ्यासमोर डोळे मिटून त्याच्या डोळ्यातून पाणी आपलं चाललेलं आहे, अश्रुधारा वाहत आहेत. तेव्हा पुराणिकांनी विचारणारे, बाबा काय झालं तुला, तुझं काय अवस्था, तू रडतोस का, मी तुला गीतेचं सांगतोय तर तू का रडतोयस. तो म्हणला, तुम्ही जे सांगताय सगळं माझ्या डोळ्यासमोर जिवंत होत, माझ्यासमोर कृष्ण दिसतोय, मला अर्जुन दिसतोय, तो सांगतोय ते दिसतोय, त्याचं महत्त्व कळतंय. त्यामुळे मला सुचत नाही या क्षणी. तो भाव अवस्थेमध्ये गेला
आणि हे पुराण कीर्तन संपून पोथी गुंडाळून घरी गेली. आता ह्याच्यामध्ये कोण उद्धरलं असं मला सांगा. म्हणजे ह्याच्यावर अवलंबून नाही, त्यांनी काय उपासना केली असेल ह्याच्याकडे शुद्ध भाव आहे. ती उपासनेचा अत्युच्च प्रकार आहे. मनुष्याचं होतं काय शेवटी, उपासनेनं अत्यंत शुद्ध होतं अंतःकरण. तर हे अंतःकरणच भगवंतात मिसळू शकतं. भगवंत म्हणजे शुद्धतेची परिसीमा. तेव्हा ते का मिसळत नाही, तेलाचा थेंब पाण्यात मिसळतो का, पण पाण्याचा थेंब पाण्यात मिसळतो ना, तसं शुद्ध अंतःकरणामध्ये हे शुद्ध अंतःकरण मिसळू शकतं. म्हणून आत्यंतिक शुद्धता हे उपासनेचं फलित आहे. तर ते त्याच्याकडे आधीच आहे, त्या खेडूताकडे ते आधीच आहे. म्हणून त्याला कृष्णही दिसतोय, परमात्माही दिसतोय, अर्जुनही दिसतोय, रथही दिसतोय, सगळं त्याला दिसतंय, ते सगळं ऐकू येते, त्याला ते पटतंय, सगळं बरोबर आहे त्याच्या दृष्टीनं. ह्यानं मात्र पोथी गुंडाळून द्यायची वेळ येते. याचा अर्थ ते सुद्धा त्यातून सुटलेले नाही. जरी हे प्रवचनकार असतील, कीर्तनकार असतील, तरी उपासनेला पर्याय नाही. त्याच्या ठेवणीनुसार तो करेल. त्याला वेळ कमी मिळत असेल, जास्त मिळत असेल तर एखादा व्यावसायिक त्यानुसार करेल, ते मान्य आहे. गृहिणींच्या बद्दल आता मी आदराने बोलतो, गृहिणींच्या बद्दल. पण गृहिणींना जवळजवळ वेळ कधी नसतोच खरं सांगायचं. मी आधीच म्हटलं आदराने बोलतो की काय होतं, ते संपेपर्यंत स्वयंपाक पाणी सगळं ते जर आता नोकऱ्या करीत असल्या तर आपोआप गुंडाळून सगळं जावंच लागतं, ते सोडून द्या. कारण आता तीही जबाबदारी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे. पण तरीसुद्धा ती जर नसेल तर त्यांचं स्वयंपाक पाणी ते 1, 12:30, 1, मग काहीतरी वाचन बिचन ठेवलेलं असतं. मग ते सगळं झाल्यावर 2 वाजतात. मग कसं तरी एकदा जेवलं की पेंग येतीच. थोडा एक तासभर मनुष्य जरा कुठे डुलकी लागते, तोपर्यंत एखादी बेल वाजते, फोन येतो, ठरलेला अगदी कार्यक्रम आहे आपला सगळा. मग हे सगळं झाल्यानंतर तोपर्यंत चहाच्या वेळा होतात. कुठेतरी मग काहीतरी असतंच दुसरी ॲक्टिव्हिटी एखादी, किंवा नसेल तर निदान काय दळण निवड टिपण काहीतरी असतंच करावं. मग ते सगळं झालं की 6 वाजता बाहेर पडावं लागतं. ते मंडई करून मनुष्य तोपर्यंत ते आलेलेच असतात. आले की आपल्याला वेळ नाहीच. त्यामुळे मग ते काय म्हणतील ते करत राहणे. मग हे सगळं झालं की त्यांनी उठल्यावर सकाळी पुन्हा सुरू आहे. सगळ्यांच्या आधी त्या उठून कामाला लागलेले असतात. त्या आता त्यांना तर वेळच नाही. फक्त त्यांना एक सांगा की त्यांना गरज आहे का नाही, तर त्यांना काही ताणतणाव नाही आहेत का, निवांत आहेत का, ह्याच्यात जसं परमहंस किंवा ह्याच्यात जसे पाण्यावर पोहणारे ते आहेत ना, तर तसं जर समजा पाण्यात आपण उत्तम पोहणारे बघितले असतील तर ते त्या पाण्यावर उलटे पालथे पडलेले असतात, असे निवांत पडून असतात. बघितलं की सुद्धा हेवा वाटावा असे ते पडलेले असतात. काही हालचाल नाही. ज्याला तुम्ही पोहणारा शिकतो तो ते हातपाय मारून हैराण होतो, तरी गटांगळ्या खातो, इकडे तिकडे कोणतरी हाताला धरतो, डबा पान सोडू नका म्हणतो, ही अवस्था झालेली असते. तर साधारणपणे प्रापंचिकाची ह्याच्यापेक्षा फारशी वेगळी अवस्था असते असं काही समजायचं कारण नाही. जो तो आपल्या प्रपंचात उड्या मारतोय, गटांगळ्या खातोय, ते ठरलेलंच आहे. तर आपला प्रपंच आपण पाहावा. मग तो जर तसा असेल तर त्याची गरज आहेच. मग आता त्यांनाही वेळ आहे की नाही हा प्रश्न आहे. जसं ह्यांना इकडे वेळ आहे, मी म्हटलं फोनवर बोलायला वेळ आहे, सगळ्याला वेळ आहे, तर ह्यांना टी व्हीला वेळ आहे ना, शेजारणींना वेळ आहे ना, महिला मंडळाला वेळ आहे ना, भजनी मंडळाला वेळ आहे ना, काही काम नसलेल्या मंडळांना सुद्धा वेळ देतात लोक. आता ते हे तर नावं तरी निदान दिली, पण काही ज्यांचं नाव नाही याची सुद्धा मंडळ अलीकडे निघाले. आपण काय करायचं, आपण काहीच करायचं नाही, आपण एकत्र यायचं नसतं, ठरवायचं. आदर आहे मला सगळ्या गोष्टीबद्दल, त्याबद्दल नाही, पण तरी सुद्धा निदान एवढं तरी आपल्याला कळू शकेल की जर ह्या सगळ्याला आपल्याला वेळ आहे तर मग आपल्याला या सगळ्याला वेळ असला पाहिजे. कारण मी असं पाहिलंय की घरामध्ये आज 80% घरं 85 साली एक त्यांनी पोटाला डबा बांधला आपला, तो घेऊन अजून आज भिक्षेकरी आहोत आपण. अजून नवीन मालिका सुरू होतीये का, अजून कुठला कार्यक्रम सुरू होतोय का, एक डबा पोटाला बिचाऱ्यांनी 85 साली बांधला, तो घेऊन आम्ही अजून भिक्षेकरी फिरतो आहोत. टी व्हीची कल्पना नाही आपल्याला काय त्यांनी खाल्लंय जीवन आपलं ह्याची, आणि मिळतंय काय ते पुन्हा प्रश्न आहे. हरकत नाही, आपल्याला कष्ट कितीही करायला हरकत नाही, पण ती एक जी कोण काय म्हणतात सासू का सून मला काय कळत नाही त्याच्यातलं, पण ती सहज म्हणून 4 दिवसासाठी आली होती, ती 400 दिवस गेली नाही म्हणतात अजून. म्हणजे मला तर काही फारसं कळत नाही त्या विषयाचं, पण 4 दिवस म्हणून आलेली 400 दिवस गेली नाही अजून, तरी आम्ही अजून तयार आहोत 500 दिवस असले तरी वेळ नंतर तर वेळ नाही म्हणावं, तर कोणाला वेळ नसेल मला सांगा. ज्याचे त्याचे ते कार्यक्रम वेगळे असतात, नावं वेगळी असतात, पण तरी दुपारच्या 2चा 4चा 3चा सगळे ठरलेलेच असतात. मग त्यांना वेळ नाही असं त्यांनी म्हणून प्रपंच ठेवणीनुसार करावा. आणि ताण, परस्वाधीनपणा हे सगळे त्यांच्या वाट्याला पण आहे, आपापल्या परीने आहे. आजारपण आहेत, तणतणाव आहेत, हे सगळं जर आहे तर याच्यातून विसावा फक्त आपल्याला उपासना देईल, आणि त्यासाठी याची गरज आहे. आता निवृत्तांचा विचार करूया. सगळ्यात मोठा वर्ग, महाराजांना आवडणारा. निवृत्त म्हणजे परमार्थधारी गणुबाई. माझ्या दृष्टीनं परमार्थधारी कोण असेल तर खरे निवृत्त, कारण त्याच्यावर विषयावर केलंच पाहिजे असं काहीही काम नाही. केलंच पाहिजे त्यांनी, अशा स्वरूपाचं काही काम नाही. गृहिणीला निदान केलंच पाहिजे असं काम तरी, उठलं की स्वयंपाकाला लागावंच लागते.
त्याशिवाय ते होणार नाही. 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत काय ते होणार नाही, हे कबूल आहे. पण जो निवृत्त आहे त्याला विचारायला केलंच पाहिजे असं खरोखर काही नाही आहे, पण त्यांना काहीतरी केल्याशिवाय करमत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता हे जे संकट कशी घालायची, मग आता त्याच्यात खरी उपासनेचा संबंध आहे. कारण तिथे जास्त गरज जास्त, म्हणजे वेळ जास्त म्हणून गरज जास्त नव्हे, परिस्थिती तशी आली आहे म्हणून गरज जास्त आहे. कारण तिथे परस्वाधीनता जास्त, विकलांगता जास्त, वेळ मोकळा जास्त, सर्व बाजूने विचार केला तर आपल्याला ही सगळी अडचणी तशा आहेत. तर तिथे आपल्याला खरं कसोटी लागते परमार्थाची. निवृत्तीनंतर परमार्थाची खरी कसोटी सुरू होते असं मला वाटतं. आधीच्या ह्याच्यात आहेच, प्रश्नच नाही, पण निदान ठेवणीनुसार थोडी सवलत तरी आहे की ठीक आहे, मी एवढी नोकरी करतो 10 तास म्हणून मी 1 तास जप केला तरी चालते, मान्य. पण इथे तुम्ही 11 तास मोकळा आहे, आता काय किती तास जप करायचा, किती तास उपासनेला ठेवायचे, उपासनेत फरक काही करा, पण त्याबद्दल प्रश्न नाही. आणि कुणाला वाट्याला जावं लागणार नाही अशी परिस्थिती आहे का? कुणालाही वातावरण येऊ नये असं वाटतं, आलं तरी लपवावं असं वाटतं, हे आणि समजू जाता जाता. तर ते येणार नाही म्हणून चुकेल का? तर ते चुकत नाही, ते त्याच्यासमोर उभं आहे. 60व्या दिवशी जरी कितीही तलवार गाजवलेली असली तरी 60व्या दिवशी तलवार खाली 60व्या वर्षी तलवार खाली ठेवावी लागते. दुसऱ्या दिवशी सहीला शून्य किंमत राहते. ज्या सहीने आज इकडचं तिकडे चेक करतो, इकडचं तिकडे माणूस करतो, त्याचं दुसऱ्या दिवशी काही नाही. मग दुसऱ्या दिवसाची व्यवस्था काय आहे तुमची? दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी ह्या सहीला काहीही किंमत राहणार नाही, शून्य किंमत राहणार, त्याची व्यवस्था आधीच करावी लागेल. तर ती ज्यांनी केली त्याचा तो निवृत्तीचा काळ उत्तम जाईल. नाहीतर हे तिथे होते ते बरं होतं असं म्हणायची वेळ असं होतं ना, कुठेतरी तिकडे जात होते दिवसभर ते बरं होतं ना, तेवढा वेळ तरी घरात शांतता होते. आता दिवसभर घरात करायचं काय? बरं काय करायचं हे त्यांनाच जर कळलेलं नसेल तर ते आपल्या मागे लागणार की आता इकडे जाऊया का, तिकडे जाऊया का, खरेदी करूया, तुम्ही असंच काय केलं, तसंच काय केलं, हे भांडण्याचं येतं का, ते कट्ट्याचं येतं कसा, असंच का अस्वच्छता आहे, असंच का तसं आहे, काय असंख्य गोष्टी हो. करायला काय माणसाला एकदा लक्ष घालायचं म्हटल्यानंतर घरामध्ये तर किती कामं आहे, अशी म्हणजे कामं नसलेली कामं आहेत. तर अशी किती कामं आहेत ही, मग त्यांचा खरा प्रश्न आहे. तेव्हा निवृत्ताला उपासनेची पूर्वतयारी ही खरोखर फार मोठ्या गरजेची आहे. यांना खरं आवश्यकता सर्वात मोठी आहे. कारण काळ कमी राहिला आहे, काम जास्ती राहिलेलं आहे. जर हंसवृत्तीनंच तो जगत असेल निवृत्त होऊन तर फारच उत्तम आहे. काहीही कोणालाही त्रास नाही, घरामध्ये आहे बस, बाकी काही त्रास नाही, काय नाही. स्वतः जपामध्ये आपल्या नावामध्ये रंगून गेलेले आहेत. असे जर कोणी भाग्यवान वृद्ध असतील तर फारच त्यांच्यावर कृपा समजली पाहिजे की त्यांनी फार पूर्वतयारी केली असली पाहिजे. नाहीतर निर्णयात लक्ष, त्याच्यात लक्ष, व्यवहारात लक्ष, सगळीकडे लक्ष, आणि ते पुन्हा नको असलेलं बाकीच्यांना, तर त्यामुळे त्याचा त्रास जास्त. मग अशा माणसांची खरी प्रश्न आहे. तर तिथे आपल्याला काय करता येईल? ती सेवेनं करता येईल का, नावाने करता येईल का, वाचनाने करता येईल? प्रत्येक गोष्टीची कसोटी आहे. कसोटी अशासाठी म्हणतो की खरोखर दिसत नाहीसं होतं, मग काय करावं प्रश्न पडतो पुढे. 60 नंतर म्हणजे काय, निवृत्तीनंतर म्हणा, काय आधी असेल ते आपलं, तर त्या माणसाला उपासनेच्या संदर्भात किती लवकर विचार करणं आवश्यक आहे. कारण नंतर दासबोध वाचू म्हणून मला दिसत नाहीसं झालेलं आहे आता, तर मी तो वाचणार कसा? ज्ञानेश्वरी वाचायची पण दिसत नाही, आता वाचणार कशी? पेलवत नाही, हातात धरणार कशी, अशी परिस्थिती आलेली आहे. अशा वेळेला त्याला हे संकल्प उपयोगी पडतील का उपासनेचे? तर त्याला तितक्या निरुपाधिक उपासनेकडे जावं लागेल जी महाराजांनी सांगून ठेवली. तितक्या निरुपाधिक उपासनेकडे जावं लागेल, त्याचीच सेवा करावी लागेल. तो दुसऱ्याची काय सेवा करेल मला सांगा अशा वेळेला? म्हणजे उपासनेचे मार्ग हळूहळू वृद्धापकाळी बंद होत जातात असं मला आपल्याला अगदी कळकळीनं सुचवायचं. वृद्धापकाळी आपल्याला वाटतं इतके आपण स्वतंत्र नाही. वृद्धापकाळी उपासनेचे एक एक मार्ग बंद होत जातात. तरुणपणी सर्व मार्ग उपलब्ध असतात तुम्हाला. तुम्ही देवदर्शन डोंगरावर जरी असलं तरी 1000 पायऱ्या असल्या तरी चढून जाल आणि देवदर्शन घ्या. पण म्हातारपणी खालून फक्त पायऱ्यावरच्या पायाच्या खालून नमस्कार कळसाला अशी अवस्था येते. मग अशा ठिकाणी तो साधन आपल्याला बंद झालं की नाही, दार बंद झालं की नाही, असं होतं. म्हणून याची तयारी मला पूर्वीच करावी लागेल की उपासनेला मला 10 दार आहेत, पण आज मला 2 दारातूनच जात आहेत, असा विचार करावा लागेल. आणि ही चुकली नाही. त्यामध्ये सेवेचं तर आहेच आहे, पण सेवेने नुसत्या होतं असं नाही. अनेक सेवेकऱ्यांची समजूत अशी असते की मी सेवा करतो याचा अर्थ मला उपासना माफ आहे. मी काकड्याला आहे याचा अर्थ मी शेजारतीला नसलो तरी चालेल, मी शेजारतीला आहे याचा अर्थ मी काकड्याला नसलो तरी चालेल, तुम्ही नसलात तरी चालेल. तो व्यवस्थापनाचा भाग आहे, पण उपासनेला पर्याय नाही आहे. उपासना, मंदिरातली उपासना जी महाराजांनी घालून दिलेली आहे, हे पदरचं सांगत नाही, महाराजांनी जी घालून दिलेली आहे ती 3000, 7000 आणि 7000 जप एवढी आहे राहणाऱ्याला.
यावरून आपल्या घरच्या उपासनेची आपण कल्पना करा. जे सेवा करत आहेत म्हणजे ज्यांचा 3 तास 2 तास 5 तास काय त्यांना जी सेवा असेल त्यानुसार वेळ जातो आहे, त्यांना सकाळच्या वेळेत 3,000, दुपारच्या वेळेत 7,000 आणि संध्याकाळच्या वेळेत 7,000 एवढा जप सांगितला. 7 दुणे 14 आणि 3 17,000 जप त्यांना सांगितला आहे महाराजांनी त्या काळात. आणि याचा आपल्याला विश्वास नसेल तर काढून बघा पुस्तकामध्ये याचा संदर्भ. त्याच्याचबरोबर हे पण पाहावं अधिक की त्याच्याचबरोबर हेही आहे की अशा तऱ्हेनं तिथे राहिलं म्हणून जसं 17,000 जप सांगितला तसं त्या काळात जी मंडळी निवासी होती त्या मंडळींच्या जपाच्या नोंदीचं रजिस्टर आहे. त्यामध्ये 10,000, 12,000, 17,000, 14,000, 20,000 अशा जपाच्या नोंदी आहेत. याचा अर्थ त्यांचं काम करून ती मंडळी एवढा जप करीत होती तेव्हा. कारण सेवेशिवाय उपासना लटकी आहे आणि उपासनेशिवाय सेवा लटकी आहे, लक्षात ठेवा. हे महाराजांचं म्हणणं म्हणून मी मुद्दाम सेवेचं सांगितलं की सेवेच्या बरोबरीनं एवढी उपासना त्यांनी त्या काळात लावली होती. आपल्या काळात किती लावावे आपण परिस्थितीत बघून ठरवावं, पण तरीसुद्धा इतकं त्यांनी बरोबर लावून दिलेलं आहे. त्यावेळेचे भाऊसाहेबांचा जप पहा, 10,000 भाऊसाहेबांच्या जपाची नोंद आहे त्यांच्या कॉलममध्ये, रकान्यामध्ये नोंद असायची त्या काळात. तर ती 10,000 जपाची नोंद आहे. तात्यासाहेबांची 15,000 जपाची नोंद आहे. याच्यावरनं आपण बोध घेऊ शकतो. आज हे आकडे आपल्याला मोठे वाटले तरी हे रोजच्या जपाचे आकडे आहेत. एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला कल्पना येईल की ती माणसं हे सांभाळून हे सगळं कसं करीत होती. आता मी इथे सेवा करीत नसेल किंवा दुसरीकडे कुठे सेवा करीत नसेल पण प्रपंचाची सेवाच करतोय ना शेवटी. तिथल्या सेवेला निदान महाराजांच्या सेवेचं मूल्य फळ तरी आहे, पण तिथल्या सेवेला काय प्रपंचाचं फळ आहे ते ज्याच्या त्याच्या प्रपंचाला माहिती आहे. आपल्या प्रपंचाच्या इतकी वर्ष सेवा केली त्याचं फळ काय झालं तर ह्याची काय फळं मग तपाला बनायची वेळ शेवटी नाटिकेत बनायची वेळ येतील हे आपल्याला माहिती आहे. तर अशी सेवा करतो आहोत, त्याच्यात मला जपाची गरज किती असेल हे आपण ठरवावं आणि त्यानुसार आपलं जीवनाची काय असेल ती दिशा किंवा जीवनाचं जे काही प्रमाण असेल जीवनातल्या आपल्या जपाचं ते आपण ठरवावं. असं यामध्ये तिसरा निकष काय असेल तर टोक किंवा अतिरेक टाळ. उपासनेमध्ये सुद्धा माणसाचा अतिरेक करण्याकडे प्रवृत्ती होती, टोक करण्याकडे प्रवृत्ती होती. टोक म्हणजे किंवा अतिरेक म्हणजे दोन्ही दृष्टीनं असतो. एक अतिरेक आहे तो अतिउत्साहाचा आहे. अतिउत्साह सारखा जपच जप, त्या माणसाचं मन निताळ्यावर राहत अशी अवस्था येते. मनाला सुद्धा जप झेपावा लागतो असं मी आपल्याला मनापासून सुचवतो की जप झेपावा लागतो. चित्ताला जप झेपण्याची तयारी निरुपाधिक ती काम आहे. आपल्याला उपाधीच्या कामाची सवय. TV 3 तास झेपेल पण 3 तास जप झेपणार नाही, कारण तो 1 तास मग 2 तास मग 3 तास असा द्यावा लागेल. हे शेवटी त्यातलं नियम आहे की एकदम बसून 12 तास जप करतो म्हटलं तर डोकं भणभणून जाईल अशी अवस्था येईल. म्हणजे ते पण करून चालणार नाही. मला जायचंय मान्य आहे, मला 3 तास जपाला जायचंय निवृत्त म्हणून मला 6 तास जप करायचा आहे किंवा 8 तास जप करायचा आहे, पण 8 तास जप करण्यासाठी पहिल्या पायऱ्या एकदम 8व्या पायरीवर चढून गेला नाही माणूस. तो पहिल्या 2, 3, 4, 5 झाल्यानंतरच मग 6व्या पायरीवर गेला. तसा तो इकडून जाताना सुद्धा उपासनेमध्ये जातो. त्यामुळे अतिउत्साहाची उपासना, त्यामध्ये सुद्धा हे प्रमाण सांगितलं फक्त. प्रापंचिक गर्दी किंवा खाणीपिणी कितीतरी गोष्टी आकारण ह्या सगळ्या येतात की ज्या अतिउत्साह दर्शवतात उपासनेतला. त्याची आपल्याला आवश्यकता नसते. आपण जसं नेहमीचं जीवन जगतो, जसे नेहमी घरात राहतो, त्यावेळेला केव्हा जेवतो, त्यावेळेला केव्हा चहा घेतो, त्यावेळेला केव्हा आपण रात्रीचं जेवण घेतो, त्याच वेळेला सगळं घेऊन जी होईल ती उरलेल्या वेळेतली उपासना आपली काही अतिउत्साहाने करण्यात काही अर्थ नाही. कारण ती 1 दिवस टिकेल, 2 दिवस टिकेल, 4 दिवस टिकेल, एक तर फाटे तरी फुटतील नाही तर उपासना तरी कमी होईल. तर हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्याला उपासनेचं हे अतिउत्साह टाळता येईल. काही ठिकाणी कारण अतिरेकांनी, नामाच्या अतिरेकांनी चुकीची परिणाम बिंदूवर झाल्याची सुद्धा उदाहरणं आहेत. म्हणून मी मुद्दाम सांगितलं की अशा तऱ्हेचं नाहीये ते 15 मिनिटं आहे मग अर्धा तास आहे मग 1 तास आहे मग 2 तास आहे. जपाची पेरण्याची कुवत शक्ती अंगामध्ये आली की मनुष्य वजन उचलतो तसं आहे. तर तसं दुसरं अति कमी हे अतिरेकच करायला निघाले. पण दुसऱ्या बाजूने तेही वाईट आहे, पण दुसऱ्या बाजूने अतिच कमी आहे. म्हणजे मगाशी म्हटलं तसं की अत्यंत कमी आहे, तो 1 माळच करतोय. तर ती माळ चांगली असली तरी रामाला एवढी पुरेशी आहे का, माझ्या ह्या सगळ्या व्यवहाराला एवढी पुरेशी आहे का. आता म्हटलं तर आपण रागू नका, पण एक झबलं आहे ते बाळाला घातलं. झबल्याचं काम काय, ते वस्त्र आहे. वस्त्र आहे मान्य आहे, ते वस्त्राचं काय जे रक्षण करण्याचं काम आहे, शरीराचं रक्षण करण्याचं काम आहे थंडी वाऱ्यापासून, ते करतं की नाही, करतं. म्हणजे वस्त्र आहे ते वस्त्राचं काम करतं आणि ते वस्त्र म्हणून बरोबर आहे, हे सगळं खरं आहे. पण हे आता एखाद्या शाळकरी किंवा कॉलेजच्या मुलाला घातलं तर काय होईल. हातातून त्याच्या जाणं सुद्धा आपण रागवू नका, पण समजून घेऊ मुद्दा की अशा तऱ्हेचं उपासनेचं प्रमाण राहिलं तर ते अति कमी प्रमाणामध्ये मोडतं. ते जमलंय ते लहान मुलाला ठीक आहे, उपासनेतल्या बाळाला 2-5 माळांचं जमलं ठीक आहे,
पण उपासनेतल्या मोठ्या मुलाला शाळेतल्या मुलाचाच पोशाख आणावा लागेल. तो सुद्धा आपण जरा कमी झाला तर बदलून आणावा लागतो. आता शाळेचा सीझन आलाय बघा, तर त्यावेळेला आता ड्रेस आणायला जा, त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की जरा बसला नाही तर म्हणतात परत बदलून न्या. तेव्हा आता आपण जेवढे मोठे झालो तेवढ्या प्रमाणात उपासना मोठी झाली की नाही हा प्रश्न आहे. आता जबलं चालणार नाही, शर्ट चालणार नाही, त्याच्यापेक्षा मोठा शर्ट लागतो, त्या प्रमाणात उपासना लागेल. म्हणजे अति कमी म्हणजे हे दुसरं टोक आहे, हे अति कमी आहे ते पण बरोबर चालणार नाही. अति कोरडी पण असू नये. काहींची उपासना इतकी कोरडी आहे की ती उरकायचाच विषय आहे सगळा वेळ. एकांच्याकडे संध्याकाळी गेलो होतो, त्याची हकीकत सांगतो थोडीशी, 1 मिनिट. की संध्याकाळी गेलो तर त्यावेळेला गेल्यावर बाहेर काय वर्तमानपत्र होतं आपलं, मी ते खुर्चीवर बसलो आणि आल्याची चावल लागली, त्यांनी दार उघडलं, सगळं झालं. आलोच म्हणाले, सुबोध झालाच आहे, आता एक माळ राहिली तेवढी उरकून पटकन येतो म्हणले, 2 मिनिटं 5 मिनिटं बसा म्हणले. आता ते त्यांचं सगळं झालेलंच होतं, सुबोधही झालेलाच होता. आता तेवढी माळ उरकली म्हणजे ते माझ्याशी येऊन गप्पा मारणार होते. आता हे माझं एक कामाच्या दृष्टीनं मला हे सोयीचं असलं तरी उपासनेच्या दृष्टीनं हे कुठे आहे ते आपल्या लक्षात येईल की आता ती माळ उरकून ते माझ्याकडे येणार होते बाहेर गप्पा मारायला हॉलमध्ये. याचा अर्थ ते आधीचं सगळं उरकलेलंच होतं, आता फक्त ही माळ उरकायची राहिलेली होती. तेव्हा उरकून घेणं म्हणजे त्या उपासनेत कोरडेपणा असं. माळ केव्हा झाली आणि ती पुढे कशी गेली हे संपलं नाही, तो माळ करीत होता कारण तो स्वतःला विसरला होता. हा विसरलेला नाहीच आहे, तो संपायचीच वाट बघतोय. तर त्यामुळे जो संपायची वाट बघतोय तो करीत नाही, समजायला हरकत नाही, ते कोरडं आहे. ते इतका कोरडेपणा आहे की ती केव्हा एकदा संपे असं त्याला झालं. तर मला सांगा, त्या सुबोधात शेवटी जे म्हटलं की प्रेमात रामरमरतून ते गुरुरायाला का प्रेमाची तहान लागली असेल ते कळलं मला त्यावेळेला. की महाराज जे शेवटी म्हणाले आहे, बाबाने जे शेवटी म्हटलेलं आहे निरोपामध्ये किंवा गुरूंच्या निरोपात जे शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रेमाची तहान लागली आहे, जे करता आहात ते प्रेमाने करा, मनापासून करा. आपल्याला टाकल्यासारखं दिलेली वस्तू आवडते का, आपण विचार करावा क्षणभर म्हणायचं. म्हणजे जे मी म्हणतो आहे कोरडेपण ते का नको हे आपल्या लक्षात येईल. की आपल्याला जर समजा एखाद्या प्रसंगामध्ये आपल्या हातात वस्तू द्यायची आहे तर टाकल्यासारखी फेकून दिली आपल्याकडे, तर वस्तू तीच, साडी तीच, काय शाल तीच, काय असेल ते तेच, ड्रेस तोच, पण देताना त्याने असा जर सरकवून जोरात देऊन टाकला, झालं दिला एकदा मोकळा झाला. तर आपल्याला मनाला कसं वाटतं, तेच साधं फूल असेल किंवा तुळशीचं पान असेल किंवा काय असेल ते असेल, एक रुमाल असेल साधा टवेल एवढाचा असेल, पण इतक्या आदराने पुढे समोर केलेला आहे, भाव आहे, कोरडेपणात तो नाही. त्यामुळे माझ्या उपासनेला भाव किंवा प्रेम असेल का, तर ती खरी उपासना होईल. तर माझ्या असेल कदाचित, माझं थोडं असेल, पण ते भावाने असलं, त्यामुळे ते टोकं टाळा म्हटलं, जसं कोरडेपणा टाळावा त्याच्यातला. आणि दुसरी बाजू त्याची ही पण आहे, मगाशी जसं कमी आणि जास्तचं सांगितलं तसं कोरडं आणि भावनाशील ही दोन्ही टोकंच आहेत. काहींची एवढी भावनाशील उपासना आहे की ते गळागळा रडतच बसले, माळपुरी व्हायलाच तयार नाही. आता त्यांच्या व्हायचा कधी. तुम्हाला कृतज्ञता वाटते हे मान्य आहे, पण म्हणजे ते मला सांगितलं एका गृहिणीने सांगितलं की मला महाराजांनी अगदी मुलीसारखं सांभाळलं, प्रत्येक प्रसंगात माझ्या धावून आले, कुठली मला म्हणून उणीव वाचू दिली नाही, कुठली म्हणून उणीव वाचू दिली नाही. त्यावेळी जपाला बसलं की मला तेवढं आठवणच रडू येतं, जप होतच नाही माझ्याकडनं. म्हटलं आता त्यांनी जर मुलीसारखं सांभाळलं आहे तर तुम्ही त्यांच्या मुलीसारख्याच राहायला पाहिजे, हे पण तितकंच आलं. कारण आपण मुलगी नसतानाच त्यांनी सांभाळले, उलटं आपल्याला मुलीसारखं सांभाळलं, आपल्याला इतकं कुठेही कष्ट पडू दिले. मुलीसारखं सांभाळलं म्हणजे काय केलं, तर महाराज तर काही आता प्रत्यक्षात नाहीत, त्यांनी जे काही सूक्ष्म रूपाने ह्यांना प्रपंचामध्ये अनुकूलता दिली असेल, प्रपंचामध्ये ज्या अडचणी दूर केल्या असतील, त्या सगळ्या पोटी आपण म्हणतो नाही. पण महाराजांची मुलगी असल्यासारखं असं मग वागणं पण माझ्यावर आलं की नाही. आता महाराज किती वेळ जपात असत किंवा किती वेळ अनुसंधानात असत त्याचा पण विचार करायला पाहिजे, कारण मी त्यांची मुलगी ना. आता हे आपणच म्हटलंय तर आपणच पुढची जबाबदारी पण पार पाडली पाहिजे. मुलीची जबाबदारी माझ्यावर पडली. एक वेळ त्यांची मुलगी नसलेली नाही गेला तरी चालेल, पण त्यांची मुलगी असलेली केलीची जबाबदारी म्हटलं तुमच्यावर जास्त आली आता, कारण तुम्हाला तर मुलीसारखं सांभाळले असं म्हणतात. तर मुलीसारखं जर सांभाळणं असेल तर मुलीसारखा जप करणं सुद्धा तुमचीच जबाबदारी आहे, मुलीसारखी उपासना करणं पण तुमचीच जबाबदारी आहे. हा साधा आपल्या व्यवहाराने सुद्धा करण्यासारखी गोष्ट आहे. तर मला नुसतं हे म्हणून चालणार नाही, मला त्यांच्या जिथे माझे वडील आहेत किंवा ती त्यांची मुलगी आहे अशा पद्धतीची उपासनेची सुद्धा स्थिती माझी तशी असावी, तर मग हे बरोबर होईल. तर हे करण्यासाठी तरी का होईना, तितक्या प्रमाणात का होईना किंवा निदान त्या भावनेनं का होईना आपण नाम घ्या म्हणजे बरं होईल. तर हा म्हणायची वेळ काय येतो तर की हे मनुष्य म्हणतो पण प्रत्यक्ष त्याच्या हातून त्या प्रमाणात घडत नाही. त्याला कृतज्ञता आहे ही भावना चांगली आहे, त्याला जाणीव आहे ही भावना चांगली आहे, पण तिची परतफेडीचा विषय नाही आहे याच्यात कुठे अजून.
आठवण, फक्त आठवण समजा मुलांनी ठेवली आणि आपल्या अंगातला शर्ट फाटलाय तरी सुद्धा त्यांनी दुसरा शर्ट आणला नाही, आपल्याला काय वाटेल मला सांगा. आपली परिस्थिती नाही आज. ज्यावेळेला आपली परिस्थिती होती त्यावेळेला आपण मुलासाठी शर्ट प्रत्येक महिन्याचा, काय 4 महिन्याचा, वाढदिवसाचा, सगळ्याची आपण घेतले. आणि आज आपली परिस्थिती नाही, आपला शर्ट फाटलाय तो पाहतो आहे, तर अशा वेळेला त्यांनी ते केलं नाही तर आपल्याला काय वाटेल. तो जर येऊन रोज जरी कृतज्ञतेचे 10 शब्द जरी तुमच्याजवळ, तुम्ही आम्हाला फार सांभाळा, तुम्ही आम्हाला फार सांभाळा म्हणला, तरी सुद्धा जर साडी नाही घेतली, जर ते नाही शर्ट घेतला तर आपल्याला काय वाटेल. म्हणजे शेवटी कृतज्ञतेची कृतीच आपल्याला विपरीत असते ना. नाही म्हटलं तरी चालेल, एक वेळ ते आणून दिलेलं बरं, कारण त्याचा उपयोग जास्त आहे. मग असं जर आपल्या लक्षात आलं तर हे सगळं होऊ शकेल. याचबरोबर चौथा आपल्या दृष्टीने निकष असा की ह्या सगळ्याला सत्संगाची जोड आहे की नाही. आपण एकटे उपासनेमध्ये टिकणारी माणसं फार थोर असतात. जी स्वतः एकट्याच्या बळावर उपासनेमध्ये टिकू शकतात अशी माणसं फार थोर आहेत. आणि आपण असं मनापासून समजावं की आपण नव्हे असं. आपल्याला कोणीतरी टिकवलं तर आपण ह्याच्यात टिकू, कोणीतरी जोर केला तर त्याच्या जोराने माझी उपासना होईल. तो 1 तास बसला तर मी 1 तास बसेन, अशी ज्याची आहे तोच तो 2 तास बसला तर हा 2 तास बसेल, अशी परिस्थिती आहे. तर यामुळे मला सत्संगाची जोड देण्याची गरज आहे. तर माझ्या उपासनेमध्ये हा एक निकष आहे का की या सत्संगाचे सत्संग पारखून घ्यावा. हे मात्र मी अवश्य सांगेन की सत्संगाची सुद्धा परीक्षा करायची वेळ येते अलीकडे. सत्संगाची परीक्षा करून घ्यावा. आता बाहेरच्या कसल्याही देखाव्याला बोलू नये, कारण सत्संगाचा देखावाच जास्त आणि सत्संग कमी अशी परिस्थिती. त्यातलं खरं मूळ ते जिथे असेल तिथे सत्संग आहे असं समजावं. तर ते कशावरनं समजावं. महाराजांनी आपल्याला साध्या खुणा दिलेल्या आहेत की ओळख जी सत्पुरुषांची दिलेली आहे, सत्प्रवृत्त माणसाची जी ओळख दिलेली आहे ती सत्संगाला लागू आहे असं आपण समजायला हरकत नाही. तर यामुळं गर्दी, संख्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी, सुखसोयी, आराची कशालाही भुलून जाऊ नये. मूळ बसावं तिथे आणि बघावं की आपलं चित्त लागतं की नाही, आपल्या मनापासून जीव होतो कधी, तर तो बाकीचा सगळा सत्संग आहे असं समजायला हरकत. महाराजांनी म्हणले ना की सत्पुरुषाच्या सान्निध्यात बसलं म्हणजे अकारण सात्विक विचार मनामध्ये येतात. ज्याला तुम्ही कारण नाही, मनात असं वाटतं की बस सत्व विचाराने राहावं. तुम्ही काही केलेलं नाही, तुम्ही कितीही असात्विक असा, पण त्या क्षणी तुमची चित्तवृत्ती पालटते. त्यांनी काही न करता, त्यांनी काही केलं आणि मनाचा तुमच्या पालट केला तर गोष्ट वेगळी, शक्तीचा वापर आहे म्हणता येईल. पण हा सत्संगाचा परिणाम आहे की त्या क्षणी असं वाटतं की बस आपण नामात राहावं, आपण जास्तीत जास्त सन्मार्गात राहावं. अशी सत्प्रवृत्ती जागी करण्याची कुवत ज्या समूहात असते त्याला सत्संग म्हणावं. सत्संगाची काहीतरी व्याख्या आपल्याला पाहिजे ना, म्हणून आपल्या समोर दिली. तर असं करावं म्हणजे ती सत्प्रवृत्ती आपल्या ठिकाणी जागी होते का, नामाची बुद्धी होते का. तिथे बसल्यावर आपल्याला असं वाटतं की हे मी घेतोय काहीच नव्हे, अजून मला खूप नाम घ्यायला पाहिजे असं वाटतं का बसल्यावर, तर त्याचा अर्थ त्यात सत्संगाचं काहीतरी सत आहे असं समजायला हरकत नाही. महाराजांनी ज्या सत्पुरुषांच्या गुणा सांगितल्या, ज्या सत्प्रवृत्तीच्या गुणा सांगितल्या त्या सगळ्या आहेत. तर त्याच्यातल्या कृपेची जाणीव आपल्याला मनापासून तिथे बसलं की कृपेची जाणीव होती का आपल्याला, की महाराजांची अरे माझ्यावर केवढी कृपा आहे याची जाणीव जरी नुसती त्या सत्संगात बसून म्हणजे त्या समूहात बसून होत असेल तर तो समूह सत्संग समजायला हरकत नाही. तर अशा तऱ्हेनं आपण त्याची थोडीशी व्याख्या केली. त्यानंतर त्याला नैमित्तिकाची जोड आहे. जसं नित्य आपण उपासना पाहिली, रोज थोडी काय जे प्रमाण असेल ते आपापल्या ठेवणीनुसार, तसं त्याला दुसरी नैमित्तिकाची जोड लागते. कारण नैमित्तिकाने एक क्षणभर का होईना, एक दिवसभर का होईना, एक सप्ताह का होईना, 3 दिवस का होईना, पण मनुष्य एकदम उचलला गेलेला असतो चांगल्या प्रवृत्तीने. सत्प्रवृत्तीने मनुष्य उचलला जातो. मन उन्नयन होतं म्हणतात, जे शेवटी उन्मन व्हायचं आहे, पण उन्नयन तरी व्हायला पाहिजे, निदान वर तरी गेला पाहिजे, मग कधीतरी उन्मन होईल. म्हणजे वर ना, तर वर वावरणारं मन ते उन्मन. तर सत्पुरुष काय करतात, शेवटी उन्मन करतात त्या माणसाला, तेच सत्पुरुष होतात. उन्मन म्हणजे काय झाले, तुमची आमची मनं एका पातळीवर वावरतात. जी गोष्ट ह्याला हवीशी वाटते ती त्यालाही हवीशी वाटते, ह्यालाही गुंतवते ती त्यालाही गुंतवते, ह्याला आसक्ती वाटते ती त्यालाही वाटते. हे एका प्रकारचं मन, एका पातळीवरचं मन. पण सत्पुरुषांना हे जे सगळं वाटतं हे ते काही वाटत नाही, ते सगळं चाललेलं आहे, ते व्यवहार चालू ते म्हणतात आपण वर आहे. ते महाराजांच्या प्रपंचामध्ये काय दुःख नाही, कोणत्या प्रकारची उणीव नाही, तसा विचार केला तर सगळं आहे. लहान बालमृत्यू आहेत, सगळं आहे, कोर्ट कचेरी आहेत, भांडणं आहेत, नातेवाईक आहेत, त्रास आहे, सगळं आहे. पण तरी सुद्धा ते उन्मन आहेत, कारण ते वर आहेत त्यांची मनं, त्यात नाही वावरत ते. आपल्याला हे प्रत्येक गोष्टीनं जीव खालीवर होतो, मुलाबाळांच्या सगळ्यांच्या कशाच्याही कसल्याही गोष्टींनी मनाविरुद्ध कसल्याही गोष्टीने जीव खालीवर होतो, याचा अर्थ उन्मन नाही. मग आता उन्नयन करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे ते बघावं, ते सत्संगामध्ये असतं. ह्यासाठी नैमित्तिक सत्संग म्हणून काहीतरी असतं. मग तो शिबिराच्या रूपाने असतो, आहे आता आपण नामदिवस करतो अशा रूपाने असेल, आपल्याकडे काही शिबिर होत असेल त्यानिमित्ताने असेल, कुठल्या तरी मार्गाने ते होत असेल.
तर ते जसं होईल तशी त्याला कुठेतरी नैमित्तिकाची जोड असली तर नैमित्तिकामध्ये एकदम उचलण्याचं सामर्थ्य असतं त्या क्षणी. कारण एकदम 100 लोक जपाला बसलेले असतात, एकदम 500 लोक जपाला बसलेले असतात, तुम्ही क्षणभर उचलले जाता. तुमचं जग सुद्धा न कळत जो 1 तास होतो तो 3 तास होतो. असं जे काय होतं हे त्याची नैमित्तिकाची जोड आहे. तर ती मी एकटा 3 तास नाही बसू शकणार, पण सगळे बसले असले तर मात्र बरोबर बसेन 3 तास. तसं प्रकार आहे. त्यामुळे नैमित्तिकाची जोड त्याबरोबर आहे की नाही हा एक निकष त्याच्याला आहे. त्यानंतर 6वा ती वासना वृत्तीप्रधान आहे का नाही, वृत्ती बदलण्याकडे तिचा कल आहे का नाही. कारण वृत्ती बदलणं हा त्याचा शेवट आहे. वृत्तीचं परिवर्तन म्हणजे परमात्म्याचा प्रत्यय, दुसरं काय असायचं. वृत्तीचं परिवर्तन, त्या माणसांची वृत्तीची परिवर्तन झालेली आहेत, त्यामुळे त्याला परमात्म्याचा प्रत्यय कुठेही आहे. आम्हाला कुठेच दिसत नाहीये अशी त्यांना रिता ठावं नाही म्हणतात ते, आणि आम्हाला मात्र कुठे दिसायला तयार नाही. असं वाटतं प्रत्येकात दोष दिसतात, प्रत्येकात उणीव दिसते, प्रत्येकाचा त्रास होतो, अशी परिस्थिती आहे. मग हे काय झालेलं आहे नक्की, तो वृत्तीचा पालट झालेला आहे. त्यांच्या भोवतीची परिस्थिती बदलली नाही, पण त्यांची वृत्ती बदलली, त्यापुढे हे सगळं झालं. म्हणजे हे शेवटी वृत्तीत होणार. त्यामुळे त्याला वृत्तीची जोड असावी. वृत्तीची जोड म्हणून जाता जाता फक्त सांगतो की आपल्याला माहिती असेल की निंबार्की महाराज असताना साधुबा हे त्या काळातले मोठे सत्पुरुष होते. ते सुद्धा आधीपासून अत्यंत मोठ्या उत्सवामध्ये, अन्नदानामध्ये, अनेक प्रकारच्या सात्विक कार्यामध्ये ते असं त्यांना चांगले सत्पुरुष म्हणूनच ओळखले जात असत. पण निंबार्की महाराजांची कीर्ती त्यांच्या कानावर आल्यानंतर आपल्याला घडलेली घटना माहिती असेल की यांचं साधन काय आहे ते बघावं म्हणून ते त्यांच्याबरोबर गेले. हे मेंढपाळ निंबार्की महाराज, स्वतः महाराज मेंढपाळ, हे मेंढपाळीचं काम करायचं. ते ह्यांना घेऊन गोगुरं चारायला जायची, ती सोडायची, तिथे सगळ्याने मेंढ्या सोडायच्या आणि आपल्या आपण नेमाला बसायचं, म्हणजे नामाला बसायचं, थोडक्यात आपल्या भाषेमध्ये जपाला बसायचं. तर तासनतास जपाला बसण्याचं साधन त्यांचं होतं आणि तिथे देवाचा प्रत्यक्ष प्रत्यय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. भाऊसाहेब महाराज जसं म्हणत की मी झाडा घ्यायला जातो, प्रत्येकाचा रानात गेलो, जपाला बसलो की कोणाचा किती जप चाललाय आणि कोण किती मागे आहे पुढे हे मला तिथे बसूनच कळतं. त्यांनी काही सांगावं लागत नाही. इथपर्यंत तयारी असलेले लोक आहेत. वृत्तीची इथपर्यंत अवस्था आहे की स्वतःची वृत्ती तर पालटलेलीच आहे, पण कोणाची किती पालटली आणि काय झालं हे पण कळू शकण्याची क्षमता होती. असे सत्पुरुष आपल्यामध्ये होऊन गेले. हे आपलं भाग्य आहे एकंदरीत. तर ह्या सगळ्यामध्ये हे तिथं गेल्यावर यांनी काय ठरवलं, ह्या निंबार्की महाराज गेल्यानंतर की हे काय काय करतात बघूया. मेंढ्या तर आणल्यात तर सोडून दिलेल्या आहेत, आपली पण काहीतरी तयारी आहे ना. म्हणून तयारी आपली दाखवण्यासाठी किंवा ती पाहावी म्हणून समोरच्या झाडावर चढून बसले का. तेव्हा झाडावर बसले आणि हे तर जे एकदा नामस्मरणावर बसले ते हालायला काही तयार नाही. 2 तास झाले, 3 तास झाले, वर झाडावर बसून शेवटी कंटाळा आलाच ना. शेवटी कुठेतरी अस्वस्थता आली आणि शेवटी हातात उतरणंही कमीपणाचं वाटायला लागलं. कारण उतरताना दिसलं तर हे म्हणतील तू कसं आला इथे आणि 2 तासांनी तू खाली उतरला, विचारलं तर काय करायचं म्हणून तिथेच बसून राहिले होते. शेवटी 7 तासांनी जेव्हा हा सगळा ह्यांचा कार्यक्रम संपला तेव्हा ते 7 तासांनी जपातून खाली आल्यावर त्यांनी डोळे उघडले. ताबडतोब खाली ते झाडावर उडी टाकली. एकदा उठले म्हणल्यावर सुटलो म्हणले खाली आले. तर म्हणले तू काय करत होता. इतका वेळ नाही म्हणून मी झाडावर बसलो. म्हणजे त्यांना वाटलं की हे आपली पाठतं पडते, इतका वेळा झाडावर बसला आता होईल. आणि तासनतास एवढे काढले. तर ते म्हणले काय करत होता. म्हणजे राहायला कसा म्हणले वरती. तर म्हणले पाला खाऊन राहिला. वरचा पाला, झाडाचा पाला दिवसभर करणार काय बघी ना. आपलं स्वतः उपासाचा प्रश्न आल्यावर अडचण आली तर तसं येतेच की. तर तशा तऱ्हेनं म्हणले मग तू काय खाल्लंस. तर म्हणजे मग मी पाला खाल्ला. तर निंबार्की महाराज एकच वाक्य म्हणले, पाला खाऊन जर देव भेटत असता तर म्हणले उंटाला आधी भेटला असता. आपण लक्षात घ्या की प्रश्नवृत्तीच आहे. ती वृत्तीबरोबर राहून निर्माण झाली का तर झाडावर सुद्धा बसायला हरकत नाही. पण वृत्ती होते का तशी की आठवण सुद्धा झालेली अन्नाची ही वृत्ती आहे. अन्नाची आठवण होणं हे वृत्तीनं पालटण्याचं लक्षण आहे. मग ते झाडावर बसून जर पाला खावा लागत असेल तर मग उंटाला मिळाला असतं म्हणले मोक्ष सगळ्यात आधी. कारण तो पालाच खात असतो झाडावर तो सगळ्या. तर असं होत नाही. ते वृत्तीप्रधान असतं एवढं आपण लक्षात ठेवावं. आणि आपली वृत्ती बदलली का नाही स्वतः आपण ठरवण्यापेक्षा घरच्यांना सांगावं. सोपा मार्ग महाराजांचा. त्यांनी सांगावं. सर्टिफिकेटची अथॉरिटी घरी ठेवलेली आहे. ते सांगतात बरोबर कितपत राग कमी झाला, कितपत शांत झाले, कितपत दंगा करतात अलीकडे, काय काय जे असेल ते मनाविरुद्ध वागतात, काय काय करतात, काय ते सगळं बरोबर घरच्यांना माहिती आहे. तर तिथून एखादं सर्टिफिकेट मागावं म्हणजे लगेच कळतं की वृत्तीचं कितपत जमलं. अर्थात ते प्रामाणिकपणे देतील अशी मी अपेक्षा करतो. कोणी कोणालाही तर देतील अशी अपेक्षा करतो. पण महाराजांनी सर्टिफिकेट त्यांच्या हातात ठेवलं एवढं मात्र खरं. 7वा त्याचा हा काय राहील निकष तर स्वतःला झीज लागते की नाही कुठल्याही परमार्थाने. हा त्याचा 7वा निकष आहे की मला जर झीज लागत नसेल तर तो परमार्थ खरा नव्हे. दुसऱ्याला झीज लावून मी परमार्थ करून तो परमार्थ होत नाही. मला झीज लागली का 1 रुपयाची लागली असेल पण 1 रुपयाची झीज कमी नाही पण मला लागली. ती जर मला लागली असेल तर ते खरं. आणि स्वतःला झीज मी म्हणतो फार मोठी नको, शरीराची आहे. ही सेवा करतात ती खरी शरीराला झीज लावून घेण्यासाठी आहे. आपल्याकडे जे सेवेचं साधन सांगितलं आहे
तर हे सेवेकरांना अगदी लागू आहे की सेवेचं साधन तेवढ्यासाठी की शरीर झिजवावे साधनी हे जे आहे ना ते साधनाच्या आधी निदान सेवेत झिजवावं असा टप्पा आहे. ते शरीर वापरलं गेलं, ते झीज झाली त्याची, तर तेवढ्या प्रमाणात तुम्हाला झीज लागली तेवढं तुमच्याकडून साधनाला तुम्ही अनुकूल झाला, एवढंच. तुम्हाला अनुकूल करून घेणं एवढं काम आहे. तर एवढं यात केलेलं आहे. तर यात जे आहे ते स्वतःला झीज कशी लागेल आणि कितपत लागेल हे बघावं. याचे फार व्यवहार्य मार्ग आहेत खरं सांगायचं तर. ते मला सांगायचे आहेत आपल्यासमोर की व्यवहार्य मार्ग आहेत. झीज म्हणजे एकदम म्हणजे एकच फक्त उदाहरण देऊन पुढे जातो कारण हा मुद्दा आपण समजून घेऊ शकाल. काहीतरी झीज मला त्या परमार्थामध्ये आहे की नाही. उदाहरणार्थ प्रल्हाद महाराजांसारखी माणसं आहेत, तर त्यांनी ग्रहदान केलं. आपल्याला माहिती आहे की त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून दान केलेलं आहे. महाराजांचे शिष्य आहेत, आपल्याला कल्पना आहे. तर ग्रहदान केलेलं आहे. ग्रहदान राहू दे, माझ्या घरातली एक खोली मी 1 तास जपाला कोणाला देतो का? ग्रहदानाच्या कल्पना खूप मोठ्या झाल्या. माझ्या घरातली खोली मी 1 तास एखादा जपाला बसतो म्हणला, आपलाच आहे माणूस, ओळखीचा आहे, कोणी चोरचिलट नव्हे, अपरिचित नव्हे, तर त्याला मी माझ्या परीनं 1 तास भर 2 तास जपासाठी दिली का? तर माझं 1% का विना पण ग्रहदान झालं. स्वतःला झीज लागली. 1 तास 2 तास मला ती खोली वापरता येणार नाही, त्याच्यापोटी होणारा थोडासा का विना माझी गैरसोय माझी मला पत्करावी लागेल. घरामध्ये माझं पूर्ण मला आवरावं लागेल, त्याप्रमाणे मला वागावं लागेल, कारण दुसरा मनुष्य आहे म्हणून तरी का होईना पण माझ्याकडून हे वागणं होईल ना. त्या क्षणी मग ते माझं ग्रहदान माझ्या परीनं छोटंसं 1%, 2%, 5% आपण काय मूल्य ठरवायचं ते ठरवा, आपण ते झालं. त्यामध्ये स्वतःला झीज लागली. कारण मनुष्य तुमच्या घरी येऊन जपाला बसलाय, तो जपातला माणूस आहे, तुम्हाला चांगलं म्हणून ओळखतो, तुम्हीही जपाला बसायचं आहे. तर समजा तुम्ही कामाला उठला तरी सुद्धा आरडाओरडा करण्याचं नेहमीचं स्वातंत्र्य नाही आहे. झीज आहे, स्वतःला आवरावं लागतं कारण त्याच्यासमोर बोलून चालणार नाही. हे आपल्याला अशी झीज आहे ते, जी तितकी बारीक गोष्ट आहे की ती आपल्याला जशी लागेल तशी कळत जाईल, अशीच आहे. आता 8वा मुद्दा त्याच्यातला असा की ती कौशल्यपूर्ण उपासना आहे का? उपासनेमध्ये कौशल्य हा प्राण आहे असं समजा. जशी सावधानता हा शेवट आहे तसं कौशल्य हे प्राण आहे अक्षरशः. उपासनेत अडचणी काय आहेत तर मला उपासनेतलं कौशल्य माहीत नाही म्हणून का जमत नाही, का वेळ नाही, सगळं जे आहे ते का आहे तसं, तर मला त्यातलं कौशल्य माहीत नाही आहे. म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊसाहेबांचं आपण मागे पाहिलेलं आहे की एखाद्याला घरातून प्रतिकूलता असते. आता पत्नीला आवडत नाही एखादी गोष्ट, समजा जप केलेला पत्नीला आवडत नाही अशी कल्पना करू. आपल्याला नाही, जिथे कुठे प्रतिकूलता आहे त्यांच्याबद्दल सांगतो, क्षमा करा. पण ज्यांना हे आवडत नाही तर त्यांनी काय करावं, मग कधी जपाला बसावं? त्यांनी त्यांचं प्रमाण सांगितलेलं, तिथे कौशल्य असावं. वर भांडतंडण करून त्यांच्या 12च्या वेळेला बरोबर स्वयंपाकाच्या वेळेला किंवा काय ते वाढायच्या वेळेला हा जपाला बसले असं नको करू. त्यांना विचारून घ्या आज जेवणाची वेळ काय. काय भाऊसाहेब महाराजांचं सांगणं आहे की आज जेवण किती वाजता होईल, तर ते सांगतातच 1 वाजता होईल, 12 वाजता होईल. पूर्वीच्या वेळे व्यवसायाचे वेळे नव्हती बंधनं, तर त्यावेळेला सांगायचे की आज 1 वाजेल स्वयंपाकाला, ठीक आहे, मग 2 तास आधी जपाला बसावं म्हणले आपण. ही कौशल्यपूर्ण उपासना आहे. त्यालाही त्रास नाही, तुम्हालाही त्रास नाही, कारण 2 तास तुम्ही तुमच्या कामात आहे. ज्यावेळेला तो हाक मारणार त्यावेळेला तुम्ही हजर आहे, म्हणजे त्याचा प्रश्न नाही. तो 12ला हाक मारणार आणि आपण 11ला जपाला बसणार आणि 1 वाजेपर्यंत येणार नाही, म्हणजे मग तो ओरडणार, घरातला मनुष्य त्रास होणार. हीच घटना दुसऱ्या सगळ्या बाबतीत लागू होते. तर तशी कर्मकांडाऐवजी सुद्धा जितकी एक मोठं समजा पूजा करायची ठरवली तर कर्मकांड होईल, मला अर्धा तास जाईल, 1 तास जाईल, पण मानसपूजा करायची ठरवली, मनाने गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं, एवढीच मानसपूजा, तर त्याला किती सोपेपणा येईल, एकदम कौशल्य यात संपादन होईल की 1 मिनिटात तुम्हाला गुरूंच्या भेटीचा आनंद मिळेल. आणि तो महाराजांची समाधी समोर आणली, महाराजांचा फोटो समोर आणला, आपल्या गुरूंचा फोटो समोर आणला, काय जे आपल्याला भावता आहे ते समोर आणलं, पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केला आणि जर त्यांना प्रार्थना केली की बाबा महाराज आपल्या कृपेने दिवस आला, आज चांगल्या तऱ्हेनं माझ्याकडून जाऊ दे, उत्तम जाऊ दे, तुम्हाला जसा घालवायचा आहे माझ्याकडून तसा जाऊ दे आणि तसं राहण्याचं सामर्थ्य मला द्या, एवढी प्रार्थना केली. 1 मिनिट 2 मिनिट सुद्धा लागत नाही. इतकं केलं तर कौशल्याने होईल. पण जर मी मांडून बसलो पूजा 3 तास तर बाकीच्या घरात त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे, त्यांच्या कामात अडथळा होण्याची शक्यता आहे. त्या उपासनेतली कौशल्य अनेक वेळेला मी बघितले, साधी कौशल्य अनेकांनी शिकलेली आणि अंमलात आणलेली, ती माझ्या समोर माणसं पण आहेत की साधं प्रवास करतात, प्रवासामध्ये जग वेळ वाया जातो. तो किती वेळ जपासाठी उपयोगी पडेल, किती ठिकाणी मनुष्य प्रवास करतो. आपण इथेच कुठेतरून प्रवास करूनच आलो ना, प्रवासात आपण जप करतो, तर त्या प्रवासातला आपल्याला तासभर मिळालेला, 2 तास, कोणाला 3 तास जे मिळाले असतील ते जर जपात गेले, जपाला उपाधी नाही आहे त्यामुळे तो धरू नका म्हणलेलं नाही किंवा तो करू नका म्हणलेलं नाही आहे, कुठे असं आलं तिथे नामाचे चिंतन, अशी परिस्थिती आहे, तर असं जर आहे तर तो वेळ आपल्याला त्याच्यासाठी वापरता येईल. आता रोज प्रवास करणारी माणसं आहेत, परिचित आहेत, एखाद्या ठिकाणी अपडाऊन करतात, नोकरीसाठी अपडाऊन करायची वेळ येते माणसाला, रोज व्यवहारातली माणसं असतात तर ती रोजच समोर असतात. तर आता अशा वेळेला मनुष्य बसमध्ये चढला तर कौशल्य काय आहे, उपासकाचं कौशल्य कुठे आहे तेवढं सांगतो. उपासकाचं कौशल्य हे की अपरिचित माणसाच्या शेजारी जाऊन बसणे, आपोआप गप्पा निघत नाही.
परिचित माणूस, मनुष्य परिचित माणूस हुडकून त्याच्या शेजारी जाऊन बसतो. म्हणजे पुन्हा सगळं ऑफिसचं निघतं तिथं आधीच 1 तास. म्हणजे वेळ वाया गेला तो गेला. आपल्याला पाहता जपाला काही नाही तो नाहीच. ही काही कौशल्यपूर्ण म्हणता येईल का? ही कौशल्यपूर्ण उपासना नाही आहे की कोणतरी अपरिचित व्यक्ती बसले 2 सीटचं बाकडे त्याच्या शेजारी जाऊन बसवा. आपल्या जपात आपलं सुरू आपलं काम की तुम्हाला मिळाले की नाही. कितीतरी असं घेण्यासारखं आहे. घरात बेल वाजतात, हे होतं काय, मनुष्य येतो किंवा फोन वाजतो, आपल्याला घ्यावा लागतो, व्यवहार सांभाळायचा आहे, हे सगळं करायचं आहे. तर दोघांनी जर समजा ठरवून जर 1 तास पाळायचा ठरवला, एका वेळेला दोघंही 1 तास जपाला बसले. आता बेलला कोणी उठायचं? म्हणजे व्यावहारिक प्रश्न आहेत सगळे. माझ्या दृष्टीनं जे व्यवहारात उतरत नाही तो परमार्थ कसला? वेदांत आचरणात आणायला किंवा व्यवहारात आणता आला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे ना. त्याला धरून म्हणून मी सांगतो की जर आपल्याला 1 तास जपाला बसायचं आहे तर दोघांनी मिळून 1 तास एकाच वेळेला बसण्यापेक्षा सुद्धा 1 तास वेगवेगळ्या वेळेला बसले. 1 तास तू फोन बेल अटेंड कर, दुसरा तास मी फोन बेल अटेंड करतो, तर दोघांचा 1 तास जप झाला की नाही? हे शक्य आहे की नाही मला सांगा. अगदी व्यवहाराचं म्हणून साधं सोपं सांगितलं तर हे प्रवासात होऊ शकतं. हे आणि असं आहे, अनेक जण म्हणतात की मला ऑफिसमधून यायला 9 वाजतात, मग त्याच्यापुढे मी जॉब कधी करायचा वगैरे वगैरे. ऑफिसमध्ये ज्या वेळेला तुम्हाला थांबवून घेतात त्यावेळेला काय करता? त्यावेळेला घरी 10 वाजता येतात ना, मग त्यावेळेला घरातले काय म्हणतात ते ऐकून घेतात की नाही, किंवा काय असेल त्या परिस्थितीला तोंड देतात ना. देव जोडे तरी करावा अधर्म, अगदी शेवटचं एक्सेप्शन म्हणून सांगून ठेवतो कौशल्यातलं. काहीच जमलं नाही यातलं तर निदान एवढं तरी जमण्यासारखं आहे की आज ऑफिसमध्ये उशीर झाला, ऑफिसमध्ये जायचं आहे किंवा कामासाठी जायचं आहे, मंडईत जायचं आहे म्हणून मनुष्य बाहेर पडतो आणि तासभर मित्राकडे गप्पा मारतो, 5 मिनिटात मंडई घेऊन घरी येतो. हे चालतं ना, व्यवहारामध्ये होतं ना. मनुष्य मंडईला म्हणून जातो, तो क्लबमध्ये बत्तेकडून येतो ना, हे जर चालतं व्यवहारामध्ये. तर महाराजांचं किंवा मोठ्यांचं म्हणणं हे लक्षात घ्यावं की देव जोडे तरी करावा अधर्म करावा असं म्हणलेलं आहे, देव जोडे तरी म्हणलेलं आहे, हे लक्षात ठेवावं. मग अशा वेळेला तो मनुष्य जर समजा ऑफिसमधून येणार आहे, तो तासभर वाटेत एखाद्या मंदिरामध्ये किंवा चांगल्या शांत ठिकाणी जपाला बसला, तासाभराने आला तर घरच्यांना तासभर स्वस्ती राहील. आणि काही तक्रार वगैरे करणार नाही. इथे येणाऱ्याच गोष्टीतले सांगतो, इथेच येणारे ग्रस्त आहेत, बाबांनी विचारलेले ते बाबांचा सल्ला आहे, सांगायला हरकत नाही आपल्याला. की उलटं असं म्हणणं आहे त्यांचं की इथे यायचं असेल जपाला तर केव्हा येत जा, पक्ष 15 या. म्हणजे असं त्रास होत नाही, गर्दी वगैरे जे आपल्याला वाटतं की नाही. पक्ष 15 अशुभ मानला जातो, नामाला शुभाशुभ काही नाही. त्यामुळे निवांत यावं, इथं कोणी नसते, शांत बसावं, पाहिजे तेवढा दिवसभर जप करावा. तेव्हा अशा तऱ्हेनं हे कौशल्यपूर्ण उपासनेचे कितीतरी प्रकार लोकांनी शोधले आहेत, तर आपण ते लक्षात घ्यावे आणि त्यानुसार आपल्याला स्वाधीनची साधनं बघावीत. हा खरा साधन. आता आपल्याला हे शेवटच आहे, शेवटची 5 मिनिटं आहेत फक्त, त्यामध्ये मला हा विषय संपायचा आहे. तर त्या दृष्टीनं आजचे मी उपासनेचे निकष आपल्याला सांगतोय. सगळ्यात शेवटचा निकष आहे तो सावधानतेचा आहे. काय वाटेल ते झालं तरी सावधता सोडू नये उपासनेची. सावध राहिलं तर उपासना आहे की नाही कळेल, बाजूला जाते का कळेल, चुकून जास्त कमी होते का कळेल, काहीतरी चुकतंय का हे लक्षात यायला सावधानताच उपयोगी आहे. सावध हा शिवाय पर्याय नाही. समर्थाने म्हटलं जसं सावध दक्ष तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक. तो साधक की जो सावध आहे. त्यामुळे साधकालाच मुळात व्याख्या करताना सावधानतेची परिमाण दिलेलं आहे. तर माझ्या व्यवहारामध्ये इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता या सर्वातली मला सावधतेने काय महाराजांना म्हटलेलं आहे, माझं नाही सांगत, महाराजांचं म्हणतो. महाराजांना विचारलं होतं ना एका शब्दात आपला परमार्थ काय, तर सावधानता. सावधानता हा माझा परमार्थ आहे असं म्हणले. आणि बरोबर आहे, एका सावधानतेमध्ये सगळं आलं. सावध उठलाच नाही समजा झोपेतनं तर तो चालत जाईल, लोकांना त्रास देईल, बरं वागेल, वाईट वागेल, प्रपंचाचं काम करेल, व्यवसाय, शक्यता नाही पुढची काही. तो उठलाच नाहीये. सावध मनुष्य म्हणजे जागा झालेला माणूस साध्या भाषेमध्ये. तर सावध जो आहे त्याच्याकडूनच होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या उपासनेमध्ये सावधता सर्वत्र असावी आणि ती सावधताच आपल्याला याच्यातले दोष गुण बरोबर दाखवेल. कौशल्य नसतील तर निर्माण करता येतील. तर एवढं कृष्णमूर्ती जसं सेल्फ नॉलेज हे माझं सगळ्याचं सार आहे असं म्हणले, स्वतःचं ज्ञान हे सार आहे, जसं महाराज सावधानता म्हणले तेवढं लक्षात ठेवू. म्हणून त्या निकषावर आपली उपासना उतरते का पहा. तर आता आणि हे इथे एकंदरीत पाहिलं तर आता आपण शेवटी जास्त करून निवृत्तांच्यावर मगाशी बोललो होतो. माझ्या दृष्टीनं तर उलटं निवृत्तांच्या बाबतीत म्हणजे किती उपासनेचं प्रमाण असावं याविषयी पुस्तक आहे. ते मी आपल्याला मागच्या वेळेला पण म्हणलो होतो, ज्यांच्याकडे नसेल तरी माझ्याकडून भेट घेऊन नंतर खोलीतून ते देतो की किती प्रमाणात आपण करतो ती बरोबर आहे का नाही. निदान बघायला एक थोडासा निकष, बाकी आपण ठरवा. पण तरीसुद्धा तशा तऱ्हेच्या निवृत्तांसाठी जी उपासना आहे, खरं ना निवृत्तीनंतर त्याच्या आधी सुद्धा आजचा काळ असा आहे की माणसाला इतकं व्यापलं गेलंय या सगळ्या बाहेरच्या वातावरणामुळे, इतकी निकृष्टता त्या अन्नाला आणि सगळ्याला आलेली आहे की त्यामुळे त्याच्यावर आजारांचं सगळ्याचं अतिक्रमण हे साठी नाही त्याच्या आधीपासून होतं.
35ला आणि 30ला आता अतिक्रमण होतात, आजारांची अशी परिस्थिती आहे, पराधीनता येत जाते. पण खरं सांगू का, निवृत्तीनंतरची पराधीनता किंवा आधीची पराधीनता हे उपासनेचं नंदनवन आहे. आपण या दृष्टीने कधी पाहिलं नसेल. पराधीनता हे नंदनवन आहे, कारण तिथे तुमची कामं आपोआप काही थांबतात. जसे तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहता तशी कामं थांबतात पण, आणि थांबलेल्या कामांचं उपासना करून चीज करतायत, म्हणून नंदनवन आहे. तुम्ही जर फिरतच असाल तर फिरतच राहाल, पण फिरता येत नसेल तर जागेवर बसाल की उपासना करायला संधी मिळाली, नाही तर तुम्हाला ती मिळणार नाही. त्यामुळं पराधीनता हे निवृत्तीनंतरचं उपासनेचं नंदनवन आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि मग निवृत्तीनंतरचं जीवनसुद्धा सर्वांना हवंसं होईल अशा तऱ्हेची निवृत्तांच्यापर्यंत चालणारी ही उपासना आहे. तर आता आपण ही सर्व प्रकाराने पाहिली. ही आपण लावलेले निकष किंवा आपण लावलेले हे कष्ट आहेत का उपासनेचे आपल्याला? आपण मूळ प्रश्न 29 दिवसांचा सोडवत होतो. तर आता महाराजांची इच्छा असेल, कृपा असेल तर आपण पुढच्या नामदिवस जो काही होईल आता जुलैचा पहिला रविवार 5 जुलैला वगैरे, तर त्यावेळेला आपल्याला एकत्र येण्याची त्यांनी ही द्यावी, संधी द्यावी किंवा त्यांनी ती कृपा करावी, तर आपण एकत्र येऊ. त्यावेळेला उपासनेचे काही जे दोष आहेत, म्हणजे जसे उपासनेमध्ये काही दोष आहेत, जसे नामापराध म्हणून आपल्या ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितले ते नामापराध असतील, पण इथे उपासनेचे काही त्याच्यात निर्माण होणारे दोष आहेत, तर त्याच्यावरती त्यावेळेला चर्चा करू, म्हणजे उपासनेचा विषय बराचसा आपला संपेल. तर ही त्यांनी कृपा करावी आणि तरच आपण येऊ शकू. हे आपण लावतोय का उपासनेचं, ह्या प्रमाणात करा, त्या प्रमाणात करा, त्या प्रमाणात करा, असं नाही आहे. महाराजांनी तर म्हटलंच आहे, पण समर्थांनी स्वतः म्हटलेलं आहे की शिष्यास न लावी ती साधन. शेवटी असं म्हटले तो गुरु त्याच्यावर, असं म्हटलेलं आहे. जे उपासनेचं म्हणजे साधन, उपासनेचं साधन कोणते असो आपल्या दृष्टीनं, तर ते जे शिष्याला लावित नाहीत तो गुरु त्याच्यावा, असं म्हटलंय. शिष्यास न लावी ती साधन न करवी ती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्यास ती न मिळाले तरी त्याच्यावे, असं म्हटलेलं आहे. त्यामुळं त्यांची ही आज्ञा आहे की आपल्याला उपासनेचं काहीतरी बंधन, कितीतरी काहीतरी प्रमाणात आपापल्या ठेवणीनुसार, या निकषानुसार म्हणा, कसंही म्हणा, आपल्याला असावं आणि ते आपल्याला मिळावं. आणि त्यानुसार आपण जर करायला लागलो तर प्रत्येकाला त्याच्या प्रपंचामध्ये उपासनेला नक्की 29 दिवस वेळ मिळेल. 30व्या दिवसाची उपासना करून नैमित्तिक उपासना करायला ती तयार आहे. त्यामुळे ते आपल्याकडून ती करून घेतातच आहे. पण 29 दिवस मला ती करता येईल, मला कौशल्याने फक्त करावी लागेल, कारण माझ्या आजच्या प्रपंचाला ठेवणीला ती सवयीची नसेल, तेवढ्या प्रमाणात जमत नसेल, पण ती कौशल्याने नक्की जमेल. आणि मला तर अशी इच्छा आहे की असं प्रार्थना पण आहे की 29 दिवस ज्यांनी उपासना करून आलेले आहेत, अगदी काही नाही म्हटलं. माझ्यासमोर प्रत्यक्ष एक उदाहरण आहे, त्यांच्यातले कोणीतरी नातेवाईक इथे पण असतील, की साताऱ्यात त्या आजींची असा एक संकल्प आहे, मला फार ऐकून सुद्धा भरून आलं की त्यांचा संकल्प आहे की ते आता परस्वाधीन आहे. आपण परस्वाधीनतेचं सांगता, खरोखर परस्वाधीनता काही नाही त्यांची परस्वाधीनता, किंवा घरातली परिस्थिती, निवृत्ती ह्याच्या उतार वयात ती पाहिली तर त्यांचा संकल्प स्वतःचा असा आहे, तो कोणी त्यांना सांगितलं मला माहिती नाही, पण त्यांनी केलेला आहे की 1 कोटी जप झाला की मला म्हणले एकदा गोंधळ्याला दर्शनाला नेऊन आण, दर 1 कोटीला. अशा त्या आत्तापर्यंत 7 वेळा येऊन गेल्या तसं मी ऐकलं. म्हणजे काय झालं असेल, आपल्या कल्पना आली 1 कोटी जप झाल्यावर मला दर्शनाला आण. महाराष्ट्र दर महिन्याला दर्शनाला या म्हणतायत, म्हणजे त्यांनी 1-2 लाख तरी करून यावं, हो की नाही? अगदी साधं म्हटलं तर त्या ज्या आहेत साताऱ्यात आहेत आणि त्या अशा तऱ्हेनं जप करतायत, त्या जपाला कधी वर्ष लागतं, 1.5 वर्ष लागतं, 2 वर्ष लागतात. ते झालं की त्या दर्शनाला इथे येतात. ही वस्तुस्थिती आहे म्हणून आपल्यासमोर ठेवली, तर त्यांचं कोणीतरी असली इथे कदाचित नात्याचं, पण त्या चांगले ह्याच्यातल्या साताऱ्यातल्या आजी आहेत आणि त्या हे रोज अखंड माळ चालू असते, इतरांना काही त्रास नाही. त्या आजींचा जीवनकाळ त्यांचं काय ते वेळेला झालं की त्या जपात असतात. आणि ते 1 कोटी जप झाला की त्यांनी सांगून ठेवले मुलाबाळा की मुलाला सांगितले मला तू दर्शनाला नेत जा, फक्त 1 कोटी झालं की मग त्यावेळेला आणायचं. असं आजीनं आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा इथे आणलेला आहे दर्शनाला. यावरनं आपल्याला कल्पना येऊ शकेल की काय करता येतं. मग महाराष्ट्र 29 दिवसांनीच बोलवत आहे तिथे, तर 29 दिवसामध्ये मला 1-2 लाख तरी करता येईल की नाही. म्हणजे रोजचा 2 तासाचा माझ्या जीवनाची संबंध महाराजांचा आलाच, नामाचा आलाच, तो आला तर उरलेला तो नक्की करेल. आणि असा जो कोणी जप करून येत असेल तर महाराज मला वाटतं नक्की दारात आपली वाट पाहतील की माझी उपासनेची लेकरं आली म्हणून ते वाट पाहतील आणि त्यांनी तशी वाट पाहावी. आणि त्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कशात नाही. एवढे त्यांच्याच चरणी त्यांनी ते करून घ्यावं म्हणून प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना ही विनंती करतो, प्रार्थना करतो आणि थांबतो. सद्गुरुनाथ महाराज.